नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण 16 दख्खन धडक. एके सकाळी शेहरबानूने आपल्या सासऱ्याची औरंगजेबाची भेट मागितली. त्यावर पातशाला थोडेसे आश्चर्यच वाटले. शेहरबानूलाच नव्हे तर त्याच्या इतर सुनांना काही हवे असेल तर त्या आपली मागणी उदयपुरी बेगमीकडे मांडत. तशी शेहरबान अतिसुंदर होती. ती विजापूरकरांची शहजादी होती. शहजादा आझमशी तिची शादी झाली होती. छातीपर्यंत ओढलेल्या झिरझिरीत गुंगटा आडूनही तिचे डोळे विलक्षण चमकदार दिसत होते. त्या अचानक भेटीमागचा मकसद पातशाहने विचारताच शेहरबानू नम्र सुरात बोलली, जिल्हे सुबहानी आपली सल्तनत ही माझ्यासाठी मक्का मदिना आहे. तरीही आमच्या अब्बाजांची नगरी विजापूर आणि मुघलांमध्ये कोणताही तंटा बखेडा नसावा असंच मला वाटतं. त्यासाठीच बुऱ्हाणपूर ओलांडण्याआधी आम्ही सरजे खानांकडे पैगाम पाठवला आहे. पातशाही फौजेला मदत करा आणि कापरांचं पारिपत्य करा असं मी त्यांना बजावलं आहे. बहुत खूप बिटिया. नकळत शहंशाच्या मुखातून थंडे उद्गार बाहेर पडले. तुझं दिल पाक असलं तरी विजापूरकरांचं मस्तक जागेवर नाही. पातशाहने बाजूच्या बसक्या मेजावर ठेवलेल्या काही अखबार थैल्यांकडे शेहरबानूचे लक्ष वेधले. तो कठोर शब्दात बोलला, बिटिया, आम्ही बोळ्यानं दूध पितो असे ह्या शिया हुकुमतींना वाटत असेल तर ते बेवकूफ आहेत. त्या कापर बच्चाने त्रिचिरापल्लीच्या किल्ल्याला खणत्या लावल्या होत्या तेव्हा त्या शैतान संभाच्या मदतीला याच गोवळकोंडेकरांनी 10,000ची फौज दिली होती. त्या दख्खनी नादानांच्या बदमाशीचे हे आणखी पुरावे बघ. आमच्या जागोजागच्या ठाणेदारांनी हरकऱ्यांनी हस्तगत केलेले हे कुतुबशहाचे, आदिलशहाचे आणि त्या संभाचे आपसातील खलिते आहेत. दख्खनमध्ये आम्हाला घुसू न देणं आणि मादांना संभासारख्या कापरांच्या अवलादींना पोचणं हाच या सर्व बेवकूफांचा इरादा आहे. बिटिया, तुझ्या कोशिशीबद्दल शुक्रिया, पण तो पोरकट आदिलशहा आमच्या खलित्यांना साधी पोच सुद्धा द्यायची शराफत दाखवत नसेल तर आम्हाला एक दिवस विजापूर जाळावंच लागेल. पातशाला कुर्निसात घालून त्याला पाठ न दाखवता शेहरबानू आल्या पावली नाराजीने माघारी निघून गेली. पातशाने विजापूरचा विषय सहज वजीराकडे छेडला. असद खान, केव्हा चढवायचा हमला त्या कापराच्या मदतगार आदिलशहावर? अलीकडच्या कित्येक दशकात अशी हिम्मत कोणी केलेली नाही. फते की बात तो और कुछ क्या? पातशाच्या कपाळावर आठ्यांचं जाळं विणलं गेलं. पातशा सलामत त्या नापाकांच्या शहराभोवती 2.5 मैलांची अतिशय भक्कम अशी तटबंदी आणि खूप खोल असा खंदक आहे. त्या तटबंदीच्या आत आणखी एक दुहेरी तटबंदी असून ती पोलादासारखी बळकट आहे. त्यांच्या बुरुजावर मालिक ए मैदान यासारख्या लांब पल्ल्याच्या अजस्त्र तोफे आहेत. शहनशाहने कोणतेही मत प्रदर्शन केले नाही. फक्त एकदा आभाळाकडे पाहिले. त्याच दुपारी शहनशाहच्या सदरेवर जुल्फिकार खान धावत येऊन सांगू लागला, जिल्हे सुबहानी खूप चांगली खबर आहे. त्या संभाचे 4 मोठे सरदार आम्हाला फितूर झाले आहेत. आपल्या भेटीसाठी ते बाहेर इंतजार करत आहेत. शहनशाहने हातानेच मंजुरीचा इशारा केला तेव्हा थोड्याच वेळात पातशाहसमोर कान्होजी शिर्के, जगदेवराय, अर्जुजी आणि अचलोजी असे 4 सरदार येऊन उभे राहिले.
त्यांनी जमिनीवर डोके ठेवून पातशाह समोर लोटांगण घातले. क्या चाहते हो? पातशाहने थेट सवाल केला. मायबाप, आम्हीच काय, पण आमच्यासारखी अनेक घरंदाज मराठा घराणी त्या शंभूराजाच्या करणीला वैतागून गेली आहेत. तिकडे न्याय राहिला नाही. कान्होजी दीनवाना सुरात बोलला. तुमच्या त्या हिंदवी स्वराज्याचं काय? कसलं स्वराज्य घेऊन बसलात मायबाप? तो तर पाण्यावरचा बुडबुडा केव्हाही फुटायचा. त्या शिवाजी राजानं पार काशीपासून बामणा आणली, स्वतःच्या अंगावर फुलं उधळून राजा झाल्याचं नाटक केलं, पण तो देखावा किती दिवस टिकायचा? असल में क्या चाहते हैं आप लोग? दुसरं काय बी नको. आम्ही आपले पूर्वापार वतनदार, आमच्या वतनाचे कागद तेवढे आमच्या नावानं, आमच्या लेकरा बाळांच्या नावानं करून द्या, म्हणजे झालं. अरे शिर्के, नुसते फुकटचे कागद नेऊन तुम्ही काय करणार? असं कसं पातशाह सलामत? पातशाही सही शिक्क्याचं मोल पिढ्यानपिढ्या टिकणार आहे. तो शिवाजी एक अपवाद होता, अपघात होता. बाकी सारे मराठे मालिक नव्हे, कोणाचे तरी मांडलिक होण्यासाठीच जन्माला येतात. बहुत खूप शिर्के, तू खूप चलाक दिसतोस. तो गणोजी तुझा कोण? सक्का चुलत भाऊ सरकार. त्या 4 फितूर सरदारांनी मुद्दाम कोणतीही मागणी न करण्याचं शहाणपण दाखवलं होतं, पण शहनशाह मूर्ख नव्हता. त्याने त्या सर्वांना चांगलाच 2-2 हजारांच्या मनसबी लिहून दिल्या. वजिराकडून खिलतीची वस्त्रेही बहाल केली. त्या चौघांनी कृतकृत्य मनाने शहनशाहचे पाय धरून त्याला मनोभावे वंदन केले. तेव्हा पातशाह हसत बोलला. अजूनही तुमच्यासारखे अन्य कोणी वाट चुकलेले सरदार दरकदार असतील, त्यांना बोलवा. त्या सर्वांना पैगाम द्या, ही पातशाही तुमचीच आहे. त्या चौघांच्या पाठीमागे 65तला एक बुड्ढा इसम उभा होता. त्याची निमुळती टोपी, आखूड दाढी, डोळ्यात भरलेलं काजळ यावरून तो वरकरणी हिंदू वाटत नव्हता. शहनशाहने त्याच्याकडे नजर रोखता जुल्फिकार खान बोलला. किल्बाय आलम, ये महाशय म्हणजे काझी हैदर. शिवाजीच्या काळातला इसम जन्मभर रायगडावरच राहिले, तिथे मुन्सिफचं काम करत. त्या 4 मराठा सरदारांना सदरेवरून बाहेर नेण्यात आले. तिथे उरले होते फक्त काझी हैदर. त्यांच्याकडे पाहत पातशाह हसून बोलला. दुश्मनाची सेवा करणं हीच मुळी नाइन्साफी आहे. तर मग रायगडावर राहून आपण कोणता इन्साफ इतकी वर्ष करत होता? गुस्ताखी माफ हुजूर. शिवाजी सारखा राजा आम्हाला भेटला, त्याच्या सदरेवरून मी हिंदू आणि मुसलमान दोघांचेही मुकदमे चालवत होतो. काजी पहिले बता दो, त्या शिवाने आणि संभाने किती मशिदी पाडल्या? पातशाह सलामत, एकही नाही. अत्यंत नम्र सुरात काझी हैदर बोलला. इतनाही नाही हुजूर, एक छोटीशी मशीद रायगडावर बांधायला शिवाजीने मला मंजुरी दिली होती. राजाच्या खर्चाने मशीद बांधली. 2 महिन्यामागे मी रायगड सोडला, तेव्हापर्यंत ती शाबूतच होती. काझी हैदरवर डोळे वाटरात पातशाहने त्याला सरळ सवाल केला. तुझी बेवकूफ बाते ऐकता रायगडचं राज्य म्हणजे सुखाचा स्वर्ग दिसतो, तर मग ते सोडून तो आमच्याकडे काय येतोस? पातशाह सलामत, मला अलीकडे तिथल्या सरकारकुनांची आणि कारभाऱ्यांची खूप डर वाटू लागली होती. जे लोक आपल्या अन्नदात्या धन्याला दस्तूरखुद्द आपल्या राजाला जिवे मारायची 2-2 वेळा कोशिश करतात, तिथे मी पडलो एक यवन. पातशाहने पुन्हा एकदा डोळे मिटले, हातातली जपाची माळ आपल्या हृदयाजवळ ठेवली. कुराणातल्या ओळींचे मनन केले. काझी हैदरच्या बुद्धीची आणि वफादारीची परीक्षा पाहण्यासाठी त्याने सरळ सवाल केला. काजी, आम्हाला खरं खरं ते सांगा. 5 लाखांची फौज आणि 3.5 लाख घोडी आम्ही आज दख्खनच्या छताडावर नाचवत आहोत. आमच्या इतक्या फौजा सर्वत्र दौडत असताना सह्याद्रीतल्या एका उंदराचा नन्नासा बच्चा आमच्याशी नादानी करतो, त्याच्या पाठीमागची खरी ताकद कोणती? पातशाहच्या त्या प्रश्नाने काझी हैदर मनापासून हसत बोलला. पातशाह सलामत, उंदराचं पोर ज्या बिळात राहते त्या बिळाला सह्याद्री पर्वत म्हणतात. तेथे वरवर तुम्हाला भुसभुशीत मिट्टी दिसेल, पण आतले पत्थर इतके कठीण आहेत की त्यावर धडक मारल्याशिवाय तिथल्या दगडादोंड्यांची जात कळणार नाही. तो जहरीला सह्याद्री पर्वत पाषाणाचा नव्हे, पोलादाचा आहे. और क्या जहापना, या आधी मराठ्यांमध्ये आणि विजापुरी आदिलशाहीमध्ये खूप तंटे बखेडे घडले असतील, पण आज गोळकोंड्याचा कुतुबशहा, विजापूरचा सिकंदर आदिलशाह आणि सह्याद्रीच्या खांद्यावर बसलेला संभा हे सारे दख्खनी दिलाने आणि दिमागाने एक झाले आहेत. ह्या तिघांची जेव्हा पोलादी बेडी तुटेल किंवा किमान ढिसूळ दुबळी होईल, तेव्हाच तुमची मुराद पुरी होईल, तोवर नाही. काजीचे कथन ऐकून बुड्ढा पातशाह विस्मयचकित झाला. त्याने काझी हैदरला खिलतीची वस्त्रे देऊन त्याचा खूप बहुमान केला. आदराने कुर्निसात घालत हैदर महालाबाहेर गेला. पातशाह आपल्या वजिराला इतकेच बोलला. ह्या हैदरासाठी खाण्याची, डेऱ्याची सर्व व्यवस्था सरकारातून करा. याचा डेरा कायम आमच्या गुलालबारीला लागूनच असावा. रात दिन केव्हाही आम्हाला याची गरज पडेल.
26 एप्रिल 1684चा तो दिवस शंभूराजांचा मुक्काम बिरवाडीच्या किल्ल्यामध्ये होता. इंग्रजांनी मराठ्यांमध्ये अनेक दिवस लांबणीवर पडलेला एक महत्वाचा करार त्या दिवशी पार पडणार होता. मराठ्यांचे वकील प्रल्हाद निराजी आणि इंग्रजांचा वकील स्मिथ यांची गडबड उडाली होती. काही महिन्यांमागे मुंबई भोवती आरमार पेरून शंभूराजांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला होता. त्यामुळे मुंबईकरांचे धाबे दणाणले होते. त्यांनी सुरतकरांचा सल्ला विचारला होता. ईस्ट इंडिया कंपनीचा आपल्या सुरतेच्या अंमलदारांवर अधिक भरोसा होता. त्यातच राजांनी गोव्यापासून ते वसई विरारपर्यंत पोर्तुगीजांवर दबाव वाढवला होता. शिवाय मराठ्यांनी अलीकडेच केळवा, दंतोरा, सारगाव, माहीम आणि सोपारा ही ठाणी काबीज केली होती. राजांच्या फौजांनी जेव्हा कारंजा काबीज केला तेव्हापासून तर इंग्रजांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. चाइल्ड आणि वॉर्ड ह्या दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईत रयत रस्त्यावर आली होती. त्या बंडामुळेच कंपनी सरकारने रिचर्ड केजविनची मुंबईचा गव्हर्नर म्हणून नेमणूक केली होती. त्यांच्याशी मात्र शंभूराजांचे चांगले सूत जमवले होते. एका बाजूने सलोखा आणि दुसरीकडून लष्करी दबावाचेही धोरण चालू ठेवले होते. गव्हर्नर केजविनने कॅप्टन गॅरी आणि थॉमस विल्किन्सन ह्या दोन अधिकाऱ्यांना मुद्दाम राजांकडे बिरवाडीला पाठवून दिले होते. आपणास सुखाची झोप लागावी आणि शंभूराजांचा दबाव कमी व्हावा यासाठी ते सलोख करायला खूप उत्सुक होते. राजांनी आपल्या किल्ल्यातील वकिली महालात साहेब लोकांची खूप चांगली बडदास्त ठेवली होती. अनेक गावचे अंमलदार आणि सेनानी बिरवाडीला गोळा झाल्याने परिसराला एखाद्या गावच्या छोट्या यात्रेचे स्वरूप आले होते. त्या सकाळी प्रल्हाद निराजींना बोलवून शंभूराजांनी पाहुण्यांच्या व्यवस्थेची जातीने चौकशी केली. तेव्हा प्रल्हाद निराजी हळूच म्हणाले, राजे, तुम्हाला हवा असलेला सौदा पटला असता तर किती बरं झालं असतं. कोणता सौदा? इंग्रजांकडून मुंबई बंदर विकत घ्यायचा. शंभूराजे प्रसन्नतेने हसत म्हणाले, पंत, आम्ही काही कमी कोशिश केली? इंग्रजांना मुंबईसाठी 40,000 पागोडा रक्कम मोजवायला आम्ही तयार होतोच. अगली भले 80,000 आकडा पोचला असता तरी 72. कुबेराच्या तिजोरीची चावी म्हणजे मुंबई बंदर. ते हस्तगत करण्यासाठी जीव झुरतोय आमचा. मग राजे, घोडं अडलं कुठं? आमच्या ओट्यात मुंबई देऊन सुरतेकडे सुरकायला केजविन साहेब तयार होता, पण ते सुरतेचे अधिकारी पक्के बिलंदर. ते मध्ये पडले आणि सौदा फिसकटला. कोणत्याही मार्गाने मुंबई मराठ्यांकडे गेली तर आपणाला जलसमाधीच घ्यावी लागेल असा धिंगाणा सिद्धींनी सुरतकरांकडे केला म्हणे. काय सांगायचं पंत, पुन्हा एकदा दैवगतीनं आम्हाला भाग्याच्या महाद्वारातून माघारा वळविलं. मसलतीची वेळ जवळ येत होती. राजांनी मसुद्यावरून ओझरती नजर फिरवली. तोवर खास उभा राहिलेल्या शामियानामध्ये दुभाषा राम शेणवी साहेब लोकांना घेऊन आला. मसलतीच्या आरंभीच कॅप्टन गॅरी तक्रारीच्या सुरामध्ये बोलले, राजे, आपण जंगीखानाला इतका का वाढवून ठेवला आहे? अरबांशी इतकाही सलोख चांगला नाही. त्यावर मनमुराद हसत शंभूराजे बोलले, गॅरी साहेब, आम्ही कोणाशी दुस्ती करावी वा ना करावी असे काही कलम नाही ना तुमच्या या मसुद्यात. त्या प्रत्युत्तराने गॅरी साहेबांनी विषय बदलला. मुख्यतः इंग्रजांना राजांकडून ठिकठिकाणी वखारी काढायची परवानगी हवी होती. त्यातही त्यांनी जिंजी आणि मद्रास इलाक्यामध्ये अधिक रस होता. ती किनारपट्टी तर मराठ्यांच्याच मालकीची होती. तिकडे वखारीसाठी परवानगी देण्याचे शंभूराजांनी मान्य करताच गॅरी साहेब खूप प्रसन्न दिसले. मात्र दुसऱ्या क्षणी त्यांच्या उत्साहाला पायबंद घालत राजे म्हणाले, आपण खुशाल व्यापार उदीम वाढवा, पण वखारीच्या परवानग्यांच्या नावाखाली नव्या गड्या आणि छोटे किल्ले बांधू नका. केवढ्या जागेमध्ये आपण वखार बांधणार तेही आत्ताच ठरलं पाहिजे. त्याच्या नोंदीही लागल्याच करारात व्हायची जरुरी आहे. शंभूराजांनी सलामीच कॅप्टन गॅरीची पंचायत केली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मागून घेतला. पुन्हा तासाभराने मसलतीचे गाडे सुराला लागले. आधीच आपला मुद्दा स्पष्ट करत शंभूराजे बोलले, आमच्या बंदरातून वखारी थाटून व्यापार करू इच्छिणारा तुमच्या फिरंग्यांना फक्त व्यापारच करावा. व्यापारी जशी बाजारात दुकाने बांधतात तशाच वखारी थाटाव्यात. राजे, आम्हाला यात थोडीफार सवलत द्या. गॅरी. शेवटी दोन्ही पक्षांचा विचार विनिमय झाला. वखारांची लांबी 60 कोविंद, रुंदी 15 कोविंद, उंची 2.5 कोविंद असावी असे दोघांच्या मते ठरले. शंभूराजांनी प्रश्न केला, बरं, तुमच्या भिंती किती रुंद? रुंदीचं काय? आता सोडा ना राजे, गॅरी साहेब हसत बोलले. वखारेच्या भिंतीची रुंदी किल्ल्यासारखी नसावी, तेव्हा तेही लागलेच ठरवून घ्या. भिंतीची रुंदी 1/2 कोविंद ठरली. राजापूरची वखार बांधताना शिवाजीराजांनी इंग्रजाकडून जे कर्ज घेतले होते त्यातील बाकी नियमाधर्मानुसार देण्यास आपण बांधील असल्याचे शंभूराजांनी कबूल केले. तेवढ्या रकमेचे नारळ आणि सुपारी इंग्रजांनी जरूर घ्यावी असे ठरले.
इंग्रजांना नागोठणे आणि पेनला ही वखारीचे परवाने द्यायचे नक्की झाले, पण आयात निर्यातीच्या मालावर जकात आकारली जाईल, त्यामध्ये सूट मिळणार नाही असे राजांनी कॅप्टन गॅरीला निक्षून सांगितले. इंग्रज आपल्या वखारीत वा दुकानात इथल्या किती लोकांना कामावर घेणार त्याची यादी स्वराज्यातील जवळच्या सुभेदाराकडे वा अंमलदारांकडे देणे बंधनकारक राहील. असे लोक घेताना पूर्व मंजुरी घ्यावी असेही स्पष्ट कलम करारात नोंदवले गेले. शेवटी आपला जिव्हाळ्याचा विषय काढत शंभूराजांनी विचारले, कप्तान गॅरी साहेब, गुलाम पोरांचं काय करता? आता हा मुद्दा कशासाठी उकरून काढता राजे? जसे आपले पिता शिवाजीराजे गुलाम पोरावर 4 पट जकात आकारत तशी 6 पट घ्या, 8 पट जकात घ्या, पण आम्हाला इथे व्यापार उदीम वाढवायला गुलाम दास आवश्यकच असतात. गुलाम म्हणून मनुष्याच्या जातीला कुत्र्यासारखं घोड्या गाढवासारखं वागवायचं असतं. तुम्ही फिरंग्याने ठरवलं असेल, असंच तुम्ही फिरंग्याने ठरवलं असेल तर गॅरी साहेब आमच्यावर का अवलंबून राहता? म्हणजे लंडनला वेळोवेळी गलबत पाठवा, तिकडूनच आणा की गुलाम आणि राबवा त्यांना बैलासारखं. कॅप्टन गॅरीना शंभूराजांच्या शब्दातला संताप जाणवला. ते निमूटपणे बसून राहिले. तेव्हा शंभूराजे बोलले, तुम्हा कोणाचं हो काय जातं, नुकसान मात्र आमच्या स्वराज्यातील तरण्या ताट्या पोरांचं होतं. जंजिरेकर सिद्धी हैवान आमची कोकणी लेकरं पळवून नेतो, भरपेट द्रव्य घेऊन विकतो, मग त्या खरेदीची भरपाई म्हणून तुम्ही त्या लेकरांच्या पाठी चापकाने फोडता, त्यांचे गुडघे फुटतात, बिना स्नाना पाण्याची ही लेकरं महिना महिना राहतात. असा दांडगावा आणि छळ आम्ही आमच्या राज्यात बिलकुल चालू देणार नाही. शंभूराजे आपल्या मताशी इतके पक्के होते की कॅप्टन गॅरी आणि मंडळी चिडीचूप झाली. त्याच ओघात राजांनी सांगून टाकले, आम्हाला वाटतं कोणत्या धर्मानुसार आचरण करावे याचं स्वातंत्र्य त्या मनुष्य मात्राला राहावं. तसे ते असतंच राजे कॅप्टन गॅरी. वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे गॅरी साहेब. आपण अनेक पादरी मंडळी हिंदूंना जुलूम जबरदस्तीने ख्रिस्ती बनवतात, त्यासाठीही मुंबई आणि अन्य बाजारात मनुष्य विक्री होते. हा अमानुष प्रकार सुद्धा थांबला पाहिजे. कॅप्टन गॅरीने तेही मान्य केले. त्यानुसार इंग्रज मराठ्यांच्या अंतिम करारामध्ये 7व्या क्रमांकाचे कलम स्पष्ट शब्दात लिहिले गेले. आमच्या राज्यातील कोण्याही माणसास गुलाम किंवा ख्रिस्ती करण्यासाठी इंग्रजांना विकत घेता येणार नाही. करारावर मुद्रा उमटल्या. भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. मुंबईकरांचा भेडा बिरवाडीतून उत्साहाने बाहेर पडला. प्रल्हाद निराजींनी राजांचे अभिनंदन करतानाच थोडी रुखरुख व्यक्त केली. राजे, आपल्या इच्छेनुसार तेवढी मुंबई मिळाली असती. मिळेल, जाते कुठं? औरंगजेबाशी सुरू असलेल्या जीवन मरणाच्या लढाईतून आम्हाला मोकळं होऊ द्या एकदाच पंत. इकडे औरंग्याची कबर बांधू आणि तिकडे मुंबईकडे निघू. शंभूराजांच्या डोळ्यात एक नवी झळाळी चमकली. हातच्या मुठी वळत ते म्हणाले, मुंबई आमच्याच भूमीचा हिस्सा आहे, म्हणून निसर्गाधिकाऱ्याने आम्हीच तिचे स्वामी. जगाच्या व्यापाराची ही गुरुकिल्ली आमच्याच कनवटीला हवी. त्यासाठी ह्या फिरंग्याच्या तांगडीत हवं तितकं द्रव्य टाकायला आम्ही तयार आहोत, पण जर ती तागडीच्या मार्गाने प्राप्त होणार नसेल तर आमची तलवार कशाला आहे? शंभूराजांना ती प्रातकाल आपल्या जीवनातली एक भाग्यदायी प्रातकाल वाटत होती. ते मोठ्या अभिमानानं अर्जोजी यादवांकडे बघत होते. अर्जोजीने स्वराज्यात अनेक भव्य इमारती बांधून आपले नाव कमावले होते, पण त्यांच्या आजच्या ह्या धाडसाने कळसच गाठला होता. आंबीर मामांनी अहमदनगरच्या किल्ल्याला खिंडाऱ्या पाडायचा अनेकदा यत्न केला होता. बहादूरगडाच्या तटबंदीलाही एकदा भुयार पाडून आत घुसायचा धाडसी प्रयत्न केला होता, परंतु शंभूराजांच्या कोणाही सरदारावर वा साथीदाराला दुर्गादेवी अगर रानवाक्कांपर्यंत पोहोचता आलं नव्हतं. ती कामगिरी धाडसी आणि बहुरूपी अर्जोजीने पार पाडली होती. काशी कापडवाल्याचे रूप घेऊन अर्जोजी दुर्गादेवींना जाऊन भेटले होते. बहादूरगडावरून त्यांनी राणीसाहेबांचे एक गुप्त पत्रही आणले होते. शंभूराजांनी ते आदाशासारखे 2-3 वेळा डोळ्यांखाली घातले. पुन्हा दुर्गा, रानवाक्का आणि आपल्या न देखल्या बाळीबाबत ते पुन्हा प्रश्न करीत होते. त्याच गोष्टी अर्जोजीही अनेकदा सांगत होते, मात्र त्या वारंवार ऐकूनही शंभूराजांचे आणि येसुबाईंचे कान तृप्त होत नव्हते. कितीतरी वेळ अर्जोजी खाजगीकडे बोलत राहिले. शंभूराजांनी पुन्हा एकदा ते लाख मोलाचे पत्र आपल्या नजरेसमोर धरले. रोज उगवत्या सूर्याबरोबर आपली आठवण जागते, पण ती मावळत्या दिनकराबरोबर विझून जात नाही. रात्री तर नुसत्या खायला उठतात. मनुष्याबरोबर दर्पण असलं की तो स्वतःच प्रतिबिंब त्यात देखतो. माझं तकदीर एका बाबतीत थोर म्हणायचं, आपल्या लेकीचा राजकुमारी कमळजाचा सहवास हाच आमच्या सुखाचा तुकडा. तिच्या गौर रूपाकडे मी देखते तेव्हा आपली मदन देवासारखी सुंदर मर्दानी मूर्त माझ्या डोळ्यांसमोर खडी राहते. स्वामी, लक्ष होण्याच्या रायगडाची राजकुमारी पाचशाच्या बंदिवासातच जन्म पावली, पण ती आहे खूप गोड, हसरी, बागडती आणि आपल्या जन्मदात्यासारखी धाडसी व बेडर.
पातशाची शहजादी जिन्नत तिच्यापेक्षा 35 सालांनी वडील, पण शहजादीचा आपल्या राजकुमारीवर खूप लोभ आहे. स्वामींना स्मरत असेल तर आपल्या रायगडावरचा तो पुष्करणी तलाव कमलपुष्पांच्या नानारंगी फुलांनी सदोदित नटलेला. स्वामी गडावर असले की न चुकता आमच्यासाठी पांढरशुभ्र कमळपुष्प घेऊन यायचे. त्याची याद म्हणून मी आपल्या लाडक्या लेकीचे नाव कमळजा ठेवले आहे. आपला पर्वतासारखा पिता आणि सहस्त्रगडांचा राजा रायगड डोळे भरून बघायला राजकुमारी कमळजा किती उत्सुक आहे. स्वामी आपल्या ताटातुटीला 8 साले होऊन गेली. स्वामींच्या पावलांचे पुन्हा दर्शन कधी होणार हे त्या जगदीश्वरासच ठावे. परंतु कमळजाने आपल्या आणि रायगडाच्या नावे धोसरा काढला आहे. आम्ही तिला रागे भरतो. बंदिवानाने जास्ती अपेक्षा ठेवायच्या नसतात, पण आपली राजबाळी म्हणते कशी. मासाहेब, कृष्ण सखा सुद्धा आमच्यासारखा बंदीखान्यातच नव्हता का जन्मला. देवाची ही सारी दौलत दुनिया आम्हाला काय करायची आहे. आम्हाला फक्त एकदाच आमच्या बाबांच्या माहूत मस्तक बुडवायचे आहे. शिवप्रभू सारखे आमच्या आजोबांच्या रायगड डोळे भरून देखायचा आहे. असो, लेकीची काळजी आम्ही आणि तिची रानू आत्या घ्यायला समर्थ आहोतच. फाटेल एकदा हा अंधाराचा पडदा, त्याचे काय एवढे. स्वामींनी मात्र प्रकृतीला जपावे, आमच्यासाठी जीव धोक्यात घालू नये. येथे अन्न वस्त्रांची ददात नाही. राजबंद्यांच्या परिवारांना सर्व काही मिळते. पाचूच्या पराती आहेत अन आपल्या रानचा गवत चारा किती प्यारा. प्रकृतीस जपावे. तुळजाभवानीच्या कृपे आपुली आणि कमळजाची भेट या जन्मी कधी ना कधी होईलच. त्या पत्राचे वाचन करताना शंभूराजांचे नेत्र ओले चिंब झाले होते. येसुबाईंच्या डोळ्यातून तर अखंड अश्रुधारा वाहत होत्या. त्या दोघांना दिलासा द्यायच्या मिशाने अर्जुजी सांगू लागला, एक बाकी खरं राजे, आपल्या परिवाराला तिकडं पाचशाकडं खायची, प्यायची आणि लिहायची अजिबात ददात नाही. औरंगजेब राजबंद्यांच्या लेकरांकडे जातीनं ध्यान देतो म्हणतात. आश्चर्य आहे, रेडा वेद बोलू लागला आणि औरंगजेब दयाळू झाला असे म्हणणे म्हणजे सारच अकल्पित आणि अविश्वसनीय. शंभूराजे बोलले. अर्जुजीनं थोडासा दम घेतला आणि तो उत्साहाने पुढे सांगू लागला, राजे, या बी गोष्टीची मी बारकाईने चौकशी केली. प्रवासात माझ्या बी कानावर आली ती न्यारीच कहाणी. कोणत्या? औरंगजेबाच्या बापानं शहाजहाननं त्याच्या बापाविरुद्ध बगावताचा ऐलान केला होता. तेव्हा म्हणे त्या जहांगीरानं औरंग्याला आणि त्याच्या भावंडांना राजबंद्यांची पोरं म्हणून बाळपणी आपल्या जुन्नरलाच ठेवलं होतं. त्या दिवसात त्यांचे कुत्र्यासारखे हाल केले गेले. त्याची याद मन पातशाच्या मनातून कधी पुसली जात नाही. म्हणूनच त्याला राजबंद्यांची आणि त्याच्या लेकराबाळांची नेहमी दया येते. पातशाच्या गोटामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून गडबड उडाली होती. बिनीच्या पथकाला डेऱ्या दांड्यानिशी बाहेर पडायचा हुकूम झाला होता. त्यामुळेच कुणात सामानाने भरलेले उंटाचे गाडे आणि पाटेवर रसदेच्या गोणी घेतलेले हजारो बैल अहमदनगरातून बाहेर पडू लागले होते. पातशाने आपल्या बिनीवाल्यांच्या आपण 2 दिवसातच सोलापूरच्या दिशेने कूच करणार असे सांगितले होते. अलीकडे आलमगीर साहेबांच्या मनात नेमके काय खेळत आहे याचा अंदाजच लागत नव्हता. मात्र ते कसल्याशा कारणामुळे कमालीचे अस्वस्थ असल्याचे निश्चित जाणवत होते. सदरेवर बसलेला पातशाह आपल्या हरकऱ्यांच्या आणि जासुदांचे पत्र बारकाईने वाचत होता. शहजादा आझमची पथके विजापूर भागामध्ये धुमाकूळ घालत होती. त्यांनी नागोठाण्याच्या किल्ल्याला वेढा दिला होता. शेख उल इस्लाम साहेबांच्या पातशहाचा दक्षिणेतील दोन्ही राजवटीवरचा गुस्सा अजिबात पसंत नव्हता. शिया असो वा सुन्नी दोन्ही अल्लाचीच लेकरे. त्यामुळेच एका इस्लामी राजवटीने दुसऱ्या इस्लामी सत्तेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध पुकारता कामा नये अशा ठाम विचारांचे ते होते. आज पातशाह संतापला असला तरी त्याचा नूर चांगला आहे हे बुड्ढ्या शेख साहेबांनी ओळखले. म्हणूनच ते धाडस करून म्हणाले, किल्बाए आलम, अखेरकार ती पोरसोर त्यांचं एवढं मनावर काय घ्यायचं. कोण पोरसोर? जहापना ते हैदराबादकर कुतुबशाह म्हणजे बोलून चालून एक अय्याशी आणि विजापूरचा सिकंदर आदिलशहाची उमर तर अवघी 15-16ची. अस्वस्थ पातशहाने शेख साहेबांना स्पष्ट शब्दात सुनावले, ह्या दोन्ही नादानांचा निपात करा तरच मरगट्यांना कायमचा रेच मोडेल. असं तो चिक्कदेव राजा आम्हाला म्हैसूराहून बार कळवतो. शिवाय ह्या दोघा नादानांच्या वयाशी आमची काही लेनदेन नाही. मात्र त्यांची नादानगी आणि बेवकूफ सियासत खुदालाही पसंत पडणार नाही. हैदराबाद गोळकोंड्याचा तो मूर्ख शहा काय म्हणाला त्याचे नाव? अबुल हसन तानाशाह. हा लवंडा संगतीचा इतका शौकीन की म्हणे तो भर दरबारात सारंगी वाजवतो.
खुशमस्करांकडून वाहवा मिळवतो. दर शुक्रवारी हैदराबादच्या चार मिनारच्या चौकात 20,000 लौंड्या, बाजारू औरते, नर्तकी यांना गोळा करून नृत्य गायन नावाचा त्याचा नंगा नाच घालत असतो. तो कसली रयतेची आणि अल्लाची सेवा करणार? पातशाला अचानक काहीतरी आठवले. तसा तो बरामद खानाला बोलला, बरामद, इसके पहिले आम्ही विजापूरच्या त्या बदमाश आदिलशहाकडे कोणकोणत्या मागण्या केल्या होत्या, जरा पडिये तो सही. बरामद खानाने जुन्या तवारीखांच्या प्रती काढल्या. त्यावरून डोळे फिरवत तो बोलला, हा, जिल्हेसुबांनी मराठ्यांच्या मुलखांजवळ विजापूरकरांच्या हद्दीत आम्ही जी मोगली ठाणी उघडली आहेत त्यांना विजापूरकरांनी मदत करावी, आम्हाला रसद पुरवून इस्लामची सेवा करावी. ठहरिये, ह्या आमच्या मागणीवर त्या कम उमरवाल्या सिकंदर आदिलशहाचा काय जवाब आला तोही लागलाच वाचून दाखवा. बरामद खान घाबरला. पातशाह मुद्दाम शेख उल इस्लामच्या चर्येचे निरीक्षण करू लागला. मात्र खानाला विजापूरकरांचा तो उग्र जवाब वाचवेना. पातशाहच्या पापण्या वक्र झाल्या. तसा खान चटपटला, घाबरून वाचू लागला. विजापुरी मुलखात नव्यानं तुमची ठाणी बांधायला परवानगी कसली मागता? उलट आमच्या इजाजतीशिवाय याआधी उभारलेली तुमची मोगली ठाणी तुरंत तबाह करा. शहनशहांना जर संभावर चालून जायचे असेल तर त्यांनी खुशाल आपल्या वा संभाच्याच मुलखातून जावे. त्यासाठी आम्ही विजापूरकर त्यांना आमच्या इलाक्यातील 1.5 जागा सुद्धा मिळू देणार नाही. शिवाय शिवाजीचा आणि संभाजीचा मुलाक मूळ आदिलशहांचाच आहे. पातशहाने तिकडे डुंकूनही बघू नये. त्या उत्तराने तिथे मौजूद असलेल्या सर्वांची भांबेरी उडाली. पातशांना असे कोणी डिवचल्याचे त्यांच्या जिंदगीमध्ये त्यांना माहित नव्हते. औरंगजेबाने बरामद खानाला विचारले, आमची दुसरी मागणी कोणती होती विजापूरकरांकडे? वो भी पडिये. सर्जा खान नावाचा तुमच्या सेनापतीला नोकरीतून बडतर्फ करावे, विजापुरातून हाकलून द्यावे. त्यावर त्या नादानाने काय जबाब दिला? हा आमचा जाती मामला आहे. शिवाय सर्जा खान हे आमचे सिपासलार आहेत. हे औरंगजेब साहेबांना माहित नाही का? ते आज ज्या हुद्द्यावर आहेत तेच उद्याही राहतील. उलट त्यांची तनखा वाढवायचा आमचा इरादा आहे. बस, औरंगजेबाच्या संयमाचा बांध फुटला. दरबारात कोणीच काही बोलले नसे झाले. औरंगजेबाचा संताप त्याच्या मुद्रेवरून लपत नव्हता. अतिज्वराने ग्रस्त झालेला इसम जसा अद्वा बोलत सुटतो तशाच स्थिती औरंगजेबाची झाली होती. तो न राहून गरजला, हा आदिलशाह काय किंवा तो कुतुबशाह काय? एकाची तारीफ करावी आणि दुसऱ्यास बहादर म्हणावे असे मक्कार शेख साहेब कसली बाजू उचलून धरता ह्या बदमाशांची? हा हरामजादा कुतुबशाह ही अल्लाच्या सल्तनतशी कधी इमानदार नव्हता. त्या नापाक संभाच्या फौजेसोबत म्हैसूरकरांशी लढायला 10,000ची फौज पाठवतो. वर त्याने आपल्या दरबारात मादन्ना आणि अक्कन्ना असे हिंदू पंडित प्रधान म्हणून बाळगले आहेत. इस्लामी हुकूमत आणि हिंदू प्रधानमंत्री कैसी नादान है यह सियासत. बोलो शेख साहब. तोबा, बाकीच्यांनीही पातशाची री ओढली. हा कुतुबशाह तानाशाह इतना मक्कार है, क्या बतला तू? तो मूर्ख इतक्या प्रचंड दौलतीचा धनी असूनही मरगटांचा मांडलिक असल्यासारखा बर्ताव करतो. काही वर्षामागे तो शिवा भोसला हैदराबादच्या भेटीवर गेला होता. तेव्हा ह्याच गध्याने शिवाजीच्या घोड्याच्याही गळ्यामध्ये रत्नांचे हार घालून त्याचं स्वागत केलं होतं. वर सालीना 1 लाखाचा तनखा मराठ्यांना कबूल केला होता. त्या मादन्ना आणि अक्कन्ना नावाच्या हलकट वैष्णवी बंबनांच्या हाती कारभाराची सारी सूत्र काय देतात? हा कुतुबशाह म्हणजे इस्लामच्या नावाचा एक धब्बा आहे. पातशाचा अनिवार्य संताप, त्याचा चढता सूर पाहून वजीर असद खान, बरामद खान आणि मुख्यतः काजी शेख उल इस्लाम सारे चिडूच झाले. कापर संभाची पाठराखण करायचा ह्या दोन्ही हरामखोरांचा निर्धार बदलणार नसेल तर आलमगीरच्या तलवारीला किती धार आहे हेही ह्या जहन्नमींना दाखवावं लागेल. पातशाच्या बोलावर सन्नाटा पसरला. एवढ्यात कोपऱ्यातील पडदा हल्ला. तिथल्या काचोरी दंडाच्या किनकिनाट आणि त्या पाठोपाठ एक नाजूक आवाज ऐकू आला. लेकिन खाविन, आज अलम दुनियेत एक इराणचा पातशाह सोडला तर आपल्याशिवाय इस्लामचा रखवाला आहेच कोण? सर्वांच्या नजरात तिकडे गर्क वळल्या. पातशाची लाडकी शहजादी जिनत-उन-निसा तिथे उभी होती. तिच्या जाळीदार घुंगटा आडूनही तिची गौर तेजस्वी चेहरा उठून दिसत होता. पातशाह लागलाच उठून उभा राहिला. आपल्या दरबारी कामकाजामध्ये घरच्या बहुबेगमांनी आणि शहजादींनी तोंड खुपसल्याचे त्याला आवडत नसे. पण आपल्या लाडक्या शहजादीनेच आपली अचानक गलती करावी याचे पातशाहला खूप दुःख झाले. तो सदरेवरही थांबला नाही. तसाच रागाने पावले टाकीत आपल्या खाजगीकडे येऊन पोहोचला. शेख काझीसारख्या धर्मज्ञांशी टक्कर देणारा औरंगजेब आपल्या प्याऱ्या शहजादीच्या बेवकुमीने चांगलाच दुखावला गेला होता.
त्याच्या मागोमाग जिनतुन्निसाही घाबरून धावत आली. उदयपुरी बेगम आणि औरंगाबादी बेगमेसह साऱ्या बहुबेगमा घाबरल्या. शहनशाहचा नूर खूपच बदलून गेल्याचे दिसत होते. रात्री आपला खाना उरकता उरकता पातशाहने शहजादीला आपल्या जवळ बोलावले. दुखावल्या सुरात त्याने विचारले, बेटिया, आज दुपारी काय झालं होतं काय तुला? अब्बाजान, मैं तो अपने मजहब के लिए बोली. मजहब या मोहब्बत? शहजादीची चर्या पांढरी फिकट दिसू लागली. ती घाबरून विचारू लागली, अब्बा, आप कैसी बातें कर रहे हो? बिटिया जिनत, तुला माहित आहे नव्हे, झेपुन्निसा माझी किती प्यारी शहजादी होती. पण त्या बेवकूफ शहजादा अकबराच्या नादी लागली आणि कायमची सलीमगडाच्या अंधार कोठडीत जाऊन बसली. शहजादी असून ही सियासती कारभारामध्ये दखल अंदाजी तुम्ही का करता? कसल्याच्या अनामिक भीतीने पातशाहची सफरचंदी मुद्रा दुःखाने झाकोळून गेली. तो कातर सुरात बोलला, बिटिया जिन्नत, आप आज मैं सिर्फ इतना ही बतलाना चाहता हूं, मैं मेरी और एक शहजादियों की हमेशा के लिए बिटिया जिन्नत, आज मैं सिर्फ इतना ही बतलाना चाहता हूं, मैं मेरी और एक शहजादी को हमेशा के लिए खोना नहीं चाहता. रहम करो अब्बा, रहम करो. शहजादी ने हाथ जोड़ ला. मुझे लगा आपको मोहब्बत हो चुकी. कैसी मोहब्बत अब्बा? त्या कापराबद्दल, संभाबद्दल. पातशाहने शहजादीवर डोळे रोखले. वो तो उम्र से मुझसे 15-20 साल छोटे है मेरे भाई जैसा. औरंगजेब अधिक काहीच बोलला नाही. मात्र पातशाहच्या वक्तव्यावर शहजादी खूप दुखावली गेल्याचे दिसले. तिने मुळमुळ रडायला सुरुवात केली. तसे पातशाहचे अंतःकरण द्रवले. आपल्या शहजादीच्या डोक्यावर त्याने प्रेमाने हात ठेवत तो भारावल्या शब्दात बोलला, बिटिया, तुझी खरी मोहब्बत तुझ्या अब्बासारखीच आपल्या मजहबवर, इस्लामवर आहे, हे मलाही ठाऊक आहे. पण ज्या 2 इस्लामी राजवटींबद्दल तुझा कलेजा तुटतो, ज्यासाठी आमचे पागल सरकाजीही अडून बसतात, त्या दोन्ही हुकुमती काफरांच्या दोस्त आणि अल्लांचा दुश्मन आहेत. जिन्नत-उन्नासाने काहीशा अविश्वासाने आपल्या बापाकडे पाहिले. तसा पातशाहने एक खलिता उघडला. तो शहजादीच्या पुढे करत तो बोलला, देख बिटिया, काही दिवसांमागचेच त्या हैदराबादकर नादान कुतुबशहाने विजापूरकर आदिलशहाला लिहिलेला हा खलिता आमच्या जसोदांनी हस्तगत केला आहे. वाच त्यातला मजकूर. शहजादीची नजर त्यावरून फिरू लागली. भाईजान सिकंदर आदिलशाह, औरंग पातशाहने शहजादा आजमला तुमच्या मुलखावर दबाव निर्माण करण्यासाठी धाडले आहे. पण आपण त्याची बिलकुल फिकीर करू नका. आम्ही लवकरच 40,000ची कुतुबशाही फौज तुमच्या मदतीसाठी धाडत आहोत. संभाजीराजे, हंबीर मामा मिरज, आतनी, वारुगड, महिमानगड ते जतपर्यंतच्या मुलखात तेहलका करत आहेत. पातशाहच्या फौजेला हैराण करून तुम्हाला मदत करत आहेत हे आम्हालाही माहित आहे. दख्खन देशातील आम्हा तिन्ही हुकुमतींनी औरंगजेबाला हैराण करून येमेनीकडे पळवून लावायचं नक्की केलं आहे. पाहू तो दिल्लीकर बुड्डा आमच्या दख्खनी दिमागापुढे किती टिकतो ते. आपण बिलकुल घाबरून जाऊ नये. आम्ही व शंभूराजा खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहोत. आपला भाईजान तानाशाह अबुल हसन कुतुबशाह. तो खलिता वाचता शहजादीला खऱ्या प्रकाराचा उलगडा झाला. आपले डोळे वेळेत उघडल्याबद्दल तिने पातशाहचे आभार मानले. आपल्या शहजादीची समजूत निघाली. आनंदाच्या कैपात शहनशाह रात्री उशिराच झोपी गेला होता. मात्र ती रात्र त्याच्यासाठी तशी सुखाची ठरली नाही. पहाटे पहाटे त्याचा मुख्य खोजा त्याच्या दरवाजावर मोठ्याने थापा मारू लागला. डोळे चोळत पातशाह उठला तर दारामध्ये वजीर असद खान आणि बरामद खान उभे होते. पातशाहला गंभीर परिस्थितीचा अंदाज आला. त्या दोघांना घेऊन तो आत घुसलखान्यात गेला. घाबरलेला वजीर सांगू लागला, पातशाह सलामत, बहुत बुरी खबर है. क्या हुआ? आपलं 5,000 घोडेस्वारांचं एक दल आमच्याशी गद्दारी करून रात्रीच पळून गेलं. कहा? संभा के पास? खबर उतनी तो बुरी नहीं हजरत, वजीर सावरत बोलला. ते सारे वैजापूरच्या दिशेने दिल्ली आग्र्याकडे पळून गेले. क्यों? उन्हें तनखा नहीं मिली? दख्खनमध्ये येऊन आज 5 वर्षे होऊन गेली. त्यांना तनखा मिळतो, खाना पहनाना याची तोशीश नाही. पण पागलांना आपल्या बालबच्च्यांची खूप याद येत होती म्हणे. जिंदगीमध्ये इतकी मोठी अजासी मोहीम त्यांनी कुठं बघितली जहापना? ये बात ठीक नाही वजीर. आज 5,000 गेले, उद्या 10,000, 5 लाख ही जातील. एक एक करून सारं शाही लष्कर मोडून पडेल. फिर हुक्म मेरे आका. चाहेल तर त्यांच्या पाठीवर अजून 5 पट फौज पाठवा, पण पळपुट्यांचा मुसक्या बांधून त्यांना खेचून मागे आणा. पातशाह बोलता बोलता थबकला. गंभीर होऊन बोलला, राजमहलला 100 खांब आहेत. त्यातला एखादा तिरका झाला म्हणजे काहीच नुकसान झालं नाही. अशा घमंडीत वा मूर्खपणात जिंदगीचं नुकसान करण्यात मतलब नाही.
मात्र ही पडझडीची सुरुवात आहे असाच धडा शहाण्या मनुष्याने घ्यावा. औरंगाबाद सोडून दिल्लीच्या बाजूने पळून जाणाऱ्या आपल्या पथकांना काबूत आणण्यात पातशहाने यश मिळवले. वास्तविक पाहता त्या सर्वांनाच गारद करायचा औरंगजेबाचा विचार होता, पण असा कठोर निर्णय घ्यायची ती वेळ नव्हती. कदाचित त्याचा उलटा परिणाम उरलेल्या फौजेवर होईल आणि बगावतीची आग विझवता विझवता नाकात दम होईल या भीतीने त्याने आपला संताप आवरला. पातशाह बराच वेळ अस्वस्थ मनाने तसाच बसून राहिला. शेवटी न राहून तो वजीराला बोलला, एक वक्त शरीरानं खचलेल्या फौजेला नवी रसद पुरवून ताजी तवानी बनवता येईल, पण जेव्हा मनानं लष्कर खचतं ती मात्र खूप फिकिरीची बाब बनते. वजीर, आखिर एक बात बतला दो, अनाज, लिबास और तनका छोड़ के इन नादानों को और क्या चाहिए? एक फतेह म्हणजे अलंपना. गेल्या 5-6 वर्षात आपल्या फौजेने एकही विजय पाहिलेला नाही. तो नन्नासा रामशेज ही अजून कब्जात येत नाही. येत्या काही महिन्यात व या वर्षात ही संभाची पडझड होईल असंही चिन्ह कुठे दिसत नाही. संभाचे किल्ले म्हणजे खरंच रस्त्याच्या पोलादांची कुंड आहेत हजरत. फिर से उस जहन्नमी संभाची आणि त्याच्या फौजेची तारीफ. पातशहाने डोळे रोखले. तारीफ नाही हजरत, ही हकीकत आहे. बरामद खानाने मध्येच तोंड घातले. मरगटांच्या फौजा म्हणजे एक अद्भुत चमत्कार आहे जिले सुबानी. निश्चित फतेची खात्री असल्याशिवाय तो संभा आणि हंबीरराव मोहिते उघड्या मैदानावर उतरत नाहीत, हत्याराला हत्यार भिडवत नाहीत. तो बडी फौज लेकर जाव. बडा घाला आल्याचा नुसता वास लागला तरी मराठी अचानक छू मंतर करतात. भूतासारखे झाडात पाडात कुठं अदृश्य होतात तेच कळत नाही. पाठलाग बंद झाला रे झाला की पुन्हा मोहरा वळवून माघारा वेगानं आमच्यावर धावून येतात. वाऱ्यासारखे आणि पाण्याच्या लाटेसारखे उधळतात. लेकिन आज आपल्या लष्कराची दिमागी ताकद खचली आहे. त्याचं काय? औरंगजेबानं कळीचा मुद्दा उपस्थित केला. पातशाच्या प्रश्नावर सर्वांनीच होकारार्थी माना डोलवल्या. न राहून असद खानाने कबुली दिली, जहापना, आपल्या लष्कराचं दिल खचलं आहे यात वादच नाही. रामदाराच्या घाटामध्ये तर ह्या शैतानी मरगट्यांनी उभं गवत जाळलं, पण आमच्या घोड्यांना घासदाणा मिळू दिला नाही. रामशेज सारखे किल्ले म्हणजे भूतखानेच आहेत हजरत. ह्या साऱ्याचा आमच्या फौजेवर खूप बुरा असर आहे. इकडच्या माळावरून आपले एकटे दुकटे फौजी दिवसा सुद्धा वावरायला घाबरतात. त्यांना बंदोबस्तानच बाहेर पडावं लागतं. दरबार उठला. पातशाच्या मस्तकातून मात्र बेचैनीचा भुंगा बाहेर पडायला तयार नव्हता. आपला ओठ दाबत पातशाह बोलला, वजीर आजम, ह्या साऱ्याचा मतलब एकच. संभा, गोळकोंडेकर आणि विजापूरकर ह्या तिघांची नापाक दिलजमाई पहिली तोडायला हवी. मराठन के मुल्क में फतेह नहीं तो और कहीं, लेकिन हमारे फौज के वास्ते एक फतेह की जरूरत है. जरूरत ही है जी जहापना. आमच्या दोन्ही नादान इस्लामी सत्तांकडून मराठ्यांकडे येणारी खुफिया रसद पुरी बंद केली पाहिजे. त्यासाठी त्या दोन्ही नापाक उपनिदर चालून जाणं, त्या दोन्ही शाह्या पुऱ्या नेस्तनाबत करणं आणि त्यावर मागं वळून पहाडातल्या चुह्याचं पिल्लू ठेचून मारणं, याशिवाय आता हमारे हातों में बचा ही क्या है. समृद्धी आणि ऐश्वर्याबाबत स्वर्गाशी तुलना करावी अशीच ती गोळकोंडा तथा भागानगरी होती. शेजारच्याच हैदराबाद शहरामध्ये सुखसोयींची लयलूट होती. नेहमीप्रमाणे कुतुबशाह अबुल हसन तिन्ही सांजेपासूनच नाच गाण्याचा आनंद लुटण्यामध्ये मशगूल होऊन गेला होता. भर दरबारात सारंगी वाजवण्यात तानाशाला खूप आनंद वाटायचा. गुणीजन त्याच्या रसिकतेला दाद देत, पण शुष्क राजकारण्यांसाठी ते भिकेचे डोहाळे होते. भागानगरचा मुलूक असंख्य तलावांनी भरलेला होता. अनेक छोटी मोठी धरणे त्या इलाक्यात बांधली गेली होती. कालव्यांचे जाळेही निर्माण केले होते. भरपूर पिके आणि फळांच्या बागांमुळे गोळकोंड्याच्या कुतुबशाहीमध्ये कमालीची श्रीमंती अवतरली होती. मुसी नदीकाठच्या हैदराबाद नगरीमध्ये अनेक मोठे औरस चौरस रस्ते होते. औरंगजेब पाचच्या हिंदुस्थानच्या गादीवर येऊन 23-24 वर्ष लोटली होती. एवढ्या दीर्घ कालावधीमध्ये कुतुबशाहीवर कोणतेही आक्रमण चालून आले नव्हते. त्यामुळेच इथली श्रीमंती उत्तरोत्तर वाढत गेली होती. आजच्या मैफलीला मोठी बहार आली होती. उंची नक्षीदार इराणी पेहरावामध्ये आणि घडीच्या किमांशमध्ये तानाशहाची मूर्ती मोठी साजेरी दिसत होती. त्याच्या किमांशवरील तुऱ्यामध्ये जडवलेला लाल मानकांच्या महिरपी मधला चांद सितारा आज विलक्षण उठून दिसत होता. केवळ स्वर्गातल्या ढगांच्या लादीवर शोभतील अशा गंधर्व कन्या त्याच्या आसनासमोर थुई नाचत होत्या. तानाशाच्या काळात साहित्य, सौंदर्य, नृत्य या सर्वांनाच सोनेरी दिवस आले होते. हैदराबाद आणि भागानगरीत 20,000 अधिक गणिका, तवायफ, आगर, नर्तकी राहत होत्या. दर शुक्रवारी राजवाड्यातील भव्य चौकात हजार नर्तिका आपली कला पेश करत आकाशीत बसलेला कुतुबशाह गमतीने चंडोल पीत त्या स्वर्गीय सुखाचा आनंद लुटत असे. एकूणच हैदराबादचे वातावरण खूप रसिले आणि नशिले होते. गेल्या कित्येक वर्षात तोफांच्या आणि बंदुकांचा आवाज कोणाच्या कानावर पडला नव्हता.
मात्र तबलाबाजाची पेटी आणि घुंगरांचा अहोरात्र छंछनाट तिथे रोज सुरू असे. एकूणच गंधक आणि तोफगोळ्यांचे व्यापारी भिकेला लागले होते. मात्र मोगऱ्याच्या वेण्या विकणाऱ्यांनी रंगीत माडींचे इमले उभारले होते. रोजच्या सारखी आज तिन्ही सांजेला तानाशाची स्वारी रंगमहलामध्ये बेहोश होऊन गेली होती. तितक्यात जाडजूड अंगाच्या, लिंबासारख्या मुलायम कांतीच्या, पसरट चेहऱ्याच्या आणि आपल्या रुंद कपाळावर केशरी गंध लावलेल्या मादन्नांनी त्या रंगमहलात प्रवेश केला. बर्जरी वस्त्रातले मादन्ना हे हैदराबादचे प्रधानमंत्री होते. जातीने एक दख्खनी वैष्णव ब्राह्मण असून सुद्धा ते तिथल्या इस्लामी राज्याचे मुख्य दिवाण बनले होते. त्यांचे पद राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे असूनही वास्तवात ते कुतुबशहाचेच सर्वाधिकार वापरत. त्याबाबत मुसलमानी रयत त्यांच्यावर कमालीची नाराज होती. मात्र आपल्या कुशाग्र तैलबुद्धीच्या बळावर मादन्ना या पायरीपर्यंत पोहोचले होते. हिंदी, तेलुगू आणि पार्शियन या भाषा त्यांच्या जिभेच्या शेंड्यावर होत्या. सोन्याच्या पालखीतून मादन्ना हैदराबाद नगरीतून प्रवास करत त्यांच्या पालखीचे भोई लांबून जरी दिसले तरी शहरातले मोठमोठे व्यापारी, विद्वान, हिंदू आणि मुसलमान सर्वच जण त्यांच्या पुढे आदराने झुकत. तानाशाने आपल्या एका सामान्य पण हुशार पेशकाराला राज्याचे मुख्य दिवाण बनवले होते. त्याचा फायदा घेऊन मादन्नांनी कुतुबशाहीच्या इस्लामी आमदानीत सुद्धा अनेक हिंदू दैवदेवतांची मंदिरे बांधली होती. गोळकोंड्याला भेट देणाऱ्या शिवाजी राजांसह अनेक फिरंगी वकिलांची ही वास्तपुस्त पाहिली होती. मात्र गेल्या 13-14 वर्षात रंगमहलाकडे चुकूनही न फिरकणाऱ्या मादन्नांची पावले तिकडे वळल्याचे पाहून सारी नृत्यसभा स्तब्ध झाली. सारंगे थांबले. साऱ्या नृत्यांगनांना छंछनाट बंद पडला. तानाशाह सुद्धा काहीसा अचंबित होऊन आपल्या दिवाणाकडे पाहू लागला. चंडोलची नाजूक नळकांडी आपल्या ओटातून बाहेर काढून धुंद तानाशाहने प्रश्न केला, क्यू मादन्ना, कशासाठी बनवला आहे तुम्हाला पंतप्रधान? आमच्या नृत्य, संगीत आणि इश्कबाजीच्या ह्या स्वर्गीय कैफामध्ये कोणाचीही कसलीही रुखावट नको म्हणूनच ना? खाविंद, बंद्याकडून गलती घडत असेल तर दया करा, पण तसंच जरुरीचं काम असल्याशिवाय साहेबसारींना तकलीफ द्यायचा गुन्हा आम्ही कसा करू? बोलो हजरत, एक जरुरीचं फरमान आला आहे दिल्लीकर औरंगजेब पातशाहकडून. काय म्हणतो तो बुड्ढा? तानाशाह गडबडीने बोलला. सांगावं लवकर. पहा, ही अवकळ लाजऱ्या पोरी मध्येच तोडा तोडून कशा थांबून राहिल्या आहेत. तिकडं तबल्याचा ठेका आणि इकडं आमच्या कलेजाचा ठेका मध्येच कसा चुकला आहे पहा. अलबत्ता गाणं बजावणं, रसिकता यातलं त्या औरंग्याला काय समजणार म्हणा. हुजूर, ते म्हणतात विजापूरच्या सिकंदर आदिलशहाला कुमक पाठवायचा जर आपण गुन्हा कराल तर असं लटपटता कशाला सांगा. जर विजापूरकरांना एवढीशी मदत कराल तर तुमचं तख्त आणि ताजगाद्या नाल्यात फेकून देऊ. खबर सांगताना मादन्ना खूप घाबरून गेले होते. मात्र तानाशाहने गमतीने आपली बुबळे तिरकी उडवली. पाचच्याचा हा पैगाम आपल्या खिजगंतीतही नाही असे मादन्नांना दाखवून दिले. तितक्यात एक सुरेख पानविडा एका खोजाने आणून तानाशाहच्या हाती दिला. दूर मच्छलीपट्टणहून एका ठराविक पानमळ्यातील पिवळसर हिरव्या रंगाची पाने कुतुबशहासाठी रोज आणली जायची. त्या नाजूक पानविड्याची रंगत चाकता चाकता सोन्याच्या पिकदानीत तानाशाहने पिंक टाकली. आपल्या आयाशीतल्या रुकावटीने तो बेचैन झाला होता. त्याने अवघ्या 16-17च्या एका स्वर्गीय सौंदर्यवतीस जवळ बोलावले. अंगावरच्या यवन खुणांनी ती पुरती डवरून गेली होती. तिचे डोके आपल्या मांडीवर घेत तिच्या रेशमी केशातून आपली बोटे फिरवत तानाशाहने पुन्हा विचारले, काय म्हणतो तुमचा औरंगशाह? मादन्नांनी भीतभीतच तो पैगाम पुन्हा ऐकवला. तेव्हा तानाशाहने विचारले, हैदराबाद आणि गोळकोंड्याच्या किल्ल्यात आपली किती फौज ठाणबंद असेल मादन्ना? 1 लाखभर आहे. तर असं करा, आजच 20,000 घोडा विजापूरकरांच्या मदतीला धाडून द्या. तो बेचारा सिकंदर शहा, फक्त 15 वर्षांची त्याची कोवळी उमर, आपल्या त्या शेजाऱ्याला पडेल ती किंमत चुकती करून मदत करणं हा आमचा फर्जच आहे. तितक्यात तिथे शहाची बेगम सरोमाजाने येऊन पोचली. साक्षात बेगमच तिथे पोचल्याने तानाशाहच्या आजूबाजूला भिडलेल्या त्याच्या हातापाया चेपणाऱ्या नर्तकी फुलपाखरासारख्या झटकन बाजूला उडाल्या. बेगमेला तिथे पाहून तानाशाह गुरकावला, क्या चाहती हो बेगम? फरियाद. आपल्या चेहऱ्यावरच्या निळ्या घुमटातून समोर पाहत बेगम बोलली, माफ करा हजरत, किती बुरे दिवस आले आहेत या दौलतीला. आपल्या राज्याकडे आणि परिवाराकडे लक्ष द्यायला कुतुबशहांना क्षणाचीही फुरसत मिळत नाही. म्हणून तर आपल्या धनाच्या भेटीसाठी इथल्या बेगमेला सुद्धा ह्या रंडी बाजारात बेशरम बनून यावं लागतं. सिर्फ काम की बात करो, सुनाओ फरियाद. सरोमाजानी बेगम थबकली. तिथेच उभ्या असलेल्या मादन्ना पंडितांकडे जळजळीत कटाक्ष टाकत बोलली, ही फरियाद ऐकताना ह्या वेश्वाई इथं असल्या तरी चालतील, पण हा मादन्ना पंडित नको.
ते कसं मुमकिन आहे बेगम? हा मादन्नाच आमची सावली आहे, हाच आमची जान आहे. तोच तुमचा जीव घेतोय हजरत, बेगम कळवळून बोलली. आपण सारा कारभार आंधळेपणानं ह्या मादन्ना पंडितेच्या हातात सोपवला आहे, तोच तुमचा गळा घोटतोय. त्याचा भाऊ अक्कन्नाला त्याने सरलष्कर बनवला आहे. त्याचा पुतण्या रामदास हा सरकारकून सगळे बडे हुद्दे ह्या मादन्नानं फक्त आपल्या बिरादरीमध्ये वाटून टाकले आहेत. त्यामुळेच तो सर्व हैदराबादी इस्लामी रयतेच्या गुश्शाचा धनी बनला आहे. ह्या साऱ्या रासाचं मूळ आपण आहात हे विसरता की काय खावेन? तानाशहानं आपली वक्र पापणी मादन्नाकडे वळवली. तो बोलला, दिवाण मादन्ना, आजवर दरबारातल्या साऱ्या उमरावांनी आणि राज्यातल्या उलेमांनी अशाच तक्रारी केल्या होत्या आपल्याबद्दल. आम्ही इथल्या राजगादीवर आल्यापासून गेला 13-14 वर्षात तुम्हाला एकही सवाल कधी केला नाही. आता मात्र फक्त एकच सवाल. जशी आपली आज्ञा देवा, थरथर कापत मादन्ना बोलले. आमच्या बेगम साहेबांनी भरल्या दरबारात तुमच्यावर जे इल्जाम केले त्यापैकी कोणता मुद्दा गलत आहे? तानाशहाचा तो धारदार सवाल ऐकून मादन्नाची बोबडीच वळली. त्याने थरथरत खाली गुडघ्यावरच बसकन मारली. तो आजजीने बोलला, हुजूर, यापैकी काहीही खोटं नाही. परंतु हुजूर, हाच एक सवाल गेल्या 15 वर्षात विचारून आपण आमचे एकदा जरी कान उपटले असते तरी आम्हाला पुरेशी अक्कल प्राप्त झाली असती. आधीच मी एक गरीब ब्राह्मण, त्यात हाती आली ती अशी कर्तुमरकुज सत्ता, मग काय नातेवाईकांना पंख फुटले, साराच गोंधळ हो. तानाशाची चर्या खूप खजील दिसली. त्याने शेजारच्या सुरेतली मद्याचे अनेक घोट एका दमात घेतले. तो विषादाने बोलला, यार मादन्ना दोस्त, तुमचा तरी काय दोष? सत्ता म्हणजे वाहता दर्या. ह्या अवखळ पाण्याला सत्ताधीशांनाच वळण लावायचं असतं. तुझ्या या धनाने किमान आधेमध्ये ह्या रंगीन रंडीखान्यांना फाटा दिला असता, कधी तर थोडा वेळ येऊन आपल्या दरबारात बसायचा गुन्हा केला असता, तर आमच्या नादान जिंदगीने आम्हाला हे असे दिवस कशासाठी दाखवले असते? पाचशाची औरत छावणी रात्रीच्या अंधारात डाराडूर झोपली होती. चौक्या पाऱ्यावरचे शिपाई तेवढे जागसूत होते. कुतुबशाह आणि आदिलशहाचा नशा उतरवण्यासाठीच पाचशा सोलापूरजवळ येऊन भीमेकाठी ब्रह्मपुरीला राहिला होता. त्याने मुअज्जमवर कुतुबशाहीची तर आजमवर आदिलशाहीची जोखीम सोपवली होती. शक्यतो युद्ध क्षेत्राच्या जवळपास राहूनच दोन्हीकडच्या फौजा झुंजत्या ठेवायच्या असा त्याचा इरादा होता. विजापूरला शहजादा आजमने वेढा देऊन वर्ष लोटले होते, परंतु तिकडून नजीकच्या काळात फतेची सुतराम शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे औरंगजेब खूप कातावून जात होता. त्यातल्या त्यात त्याच्या खानी जहान या सरदाराने मंगळवेढा आणि सांगोला ही दोन्ही आदिलशाही ठाणी जिंकून विजापूरकरांवर दबाव वाढवला होता. त्याचे पाचशाला थोडेफार समाधान वाटत होते इतकेच. पहाऱ्यावरचे गस्तवाले इकडे तिकडे फिरत होते. लालबारीपासून वजीर असद खानचा गोट काही अंतरावर होता. वजीर असलेल्या आपल्या काकाच्या औरंगजेबाला अलीकडे खूप राग येई. वजीरासोबत त्याच्या 108 बेगमाही फौजेत होत्या. एकूणच आपल्या छंदीफंदी स्वभावामुळे असद खानाचे कारभाराकडे लक्ष नाही अशी शहनशाची तक्रार होती. वजीराच्या गोटाकडे अचानक 10-12 घोड्यांचा तांडा आला. काहीतरी तातडीचे वृत्त घेऊन ते दूत आले होते. वजीर तयार होऊन लागलाच लालबारीच्या मधल्या चौकात आला. पाचशाच्या शय्यागृहाच्या विशाल तंबूकडे सामसूम दिसली म्हणून ते सारे मागे वळले. त्यात पाचशाच आपल्या दारात आला. त्याच्या खिदमतगारांनी असद खानला हाक दिली. गोटाभोवती फिरणाऱ्या घोड्यांच्या दबकत्या पावलांनीही शहनशाहला जाग यावी याचे सर्वांना आश्चर्य वाटले. घाबरलेले ते दूत पाचशाच्या खासगी सदरेवर आले. त्यांचे बोलायचे धाडस होईना तेव्हा असद खान वरच ती बातमी द्यायची वेळ आली. जहापना, रहम करो, पण करायचं काय? दिवसच असे बुरे आलेत. काल रात्री सांगोल्याच्या आपल्या तळावर मरगट्ट्यांनी डाका घातला. सारे जतच्या बाजूने धावून आले होते. साहेबांचा खजिना लुटला. आपल्या शाही पागेतील 500 घोडी पळवून नेली. अंधाराचा आणि हुल्लडबाजीचा फायदा घेऊन त्यांनी खूप तमाशा केला. जहापना, मरगट्ट्यांच्या या छाप्याचा मुखिया कोण होता? हंबीरराव मोहिता. ते नाव ऐकताच पाचशाने अस्वस्थ होऊन आबाळाकडे पाहत मान उंचावली. त्याने वाकेन्विस आणि बाकी सर्वांना सदरेबाहेर जायला सांगितले. आता आपणावर कोणती बिलामत उडवणार म्हणून असद खान अंग चोरून बसला. हैराण झालेला पाचशा जखमी सुरात बोलला, आता आम्ही अशा एकाच कारणासाठी खुदाकडे आयता पडतो की किमान आधेमध्ये असे काही दिवस उगवावेत ज्या दिवशी संबा आणि हंबीर ही नावं कानावर न पडून अन्न गोड लागेल. हुजूर, आखिर कौन है ये हंबीर? संबा का मामा? वो बात नाही, माझा सवाल अलगच आहे. आमच्या 5 लाखांच्या फौजेत असा एखादा खंबीर हंबीर का पैदा होत नाही? कसलं आमचं लष्कर? खाली नामर्दांचं, हिजड्यांची बारात. असद खानाच्या मानेचा जणू मनकाच मोडला. तो मुंडी वर करायला तयार नव्हता. तेव्हा पाचशा आपल्या करड्या आवाजात बोलला, वजीर आजम,
अभी आपको खाली 3 ही बातें करनी होगी। पहिली बात, त्या हरामी हंबीरवर करोडची दौलत उधळा, नाही तो ऐसा करो त्याला दावत द्या, म्हणावे तुझ्यासारखा बहादूर तगडा मर्द इसम आम्हाला मिळेल तर तुलाच आम्ही रायगडचा पातशाह बनवू, त्या कापरबच्चा संभाला कायमचा बंदीखान्यात फेकून देऊ। क्या बात है मेरे आका, ऐसा कुछ हमने सोचा भी नहीं था। त्या केवळ कल्पनेने असद खान आनंदाच्या भरात उठून उभा राहिला। उतना ज्यादा सोचना भी मत, बैठो नीचे। ही बात इतकी आसानी नाही। हंबीर संभाचा खूप इमानदार सिपासलार आहे। तो आमच्याकडे येईल तर त्याच्यासाठी फुलांच्या पायघड्या तयार ठेवा, न येईल तर काटीर खंजीर ही तयार असू देत। लेकिन तो जिंदा वा मुर्दा नाही गवसला तर ह्या दख्खनच्या मिठीतला असा एखादा सवाई बाटका तयार करा जो हंबीर नावाच्या सरदर्द म्हणून आम्हाला कायमचा राहत देईल। पातशाने असद खानाशी बऱ्याच उशिरापर्यंत मसलत केली। बसल्या बैठकीतच हंबीररावांसाठी एक मधाळ खलिता लिहिला गेला। पातशाने सांगितले, वारुगडला जाऊन आमच्या नागूजी मानेला भेटा, तोच नेक इसम आम्हाला मदत करेल। सरळ कोणी पैगाम घेऊन जायचा गुन्हा करेल तर हंबीर त्याला कच्चा खाऊन टाकेल। औरंगजेब एक खोल सुस्करा टाकत पुढे बोलला, आता आमच्या फौजेतील आदमीवर आमचा भरोसा उरला नाही। दक्षिणेतल्या बाडग्यांनाच घेऊन हुकूमत चालवू, त्या सरजा खानाशीही कुठून ना कुठून सुलका ठेवायची कोशिश करा वजीर आजम। लेकिन जहापना, आपण तर याआधी त्याला विजापुरातून हद्दपार करा असा दबाव आणला होता। कारण सरजा खान हीच त्यांची खरी लढाऊ ताकद आहे, एक शस्त्र आहे। विजापूरकरांऐवजी असं शस्त्र आमच्या पातशाही शस्त्रगारात येईल तर त्याची आम्हाला जरूरत का नसावी। अहमदनगरच्या किल्ल्यातील चांदणी बाग फक्त जनानी वापरासाठी होती। पातशाच्या शहजाद्या, पोत्या, राजपरिवारातील लहान मुले आणि मुली त्या बगीच्याचा यथेच्छ लाभ उठवत। विशेषतः जिनत-उन-निसा उर्फ पातशाही बेगम तिथे मनमुराद आनंद लुटत असे। जिनत-उन-निसाला कमळजाचा खूप लळा होता। कमळजा पातशाह औरंगजेबाच्या कट्टर दुश्मनाची संभाजी राजांची कन्या असली तरी शहजादीची ती चांगली सहेली होती। हे अहमदनगरच्या किल्ल्यात आणि पातशाही फौजेलाही माहित होतं। पातशाही बेगम उत्तरेत खूप चांगली घोडेसारी शिकली होती। घोडा बघितला की कमळजाचे सुद्धा बाहू स्फुरण पावत। राजबंद्यांच्या पोरांनी घोडेस्वारी शिकणे वा शिकवणे हा पातशाही फौजेत गुन्हा होता, परंतु जिनतच्या कमळजावरील प्रेमापोटी अलीकडे त्या नियमाकडे दुर्लक्ष केले जात होते। जिनत आपल्यासोबत कमळजाला घोड्यावरून रपेट मारून द्यायची। कमळजा ही फक्त तिच्याच सहवासात जनानी खेळात भाग घ्यायची। त्या दुपारी किल्ला आणि त्यापेक्षाही तेथील चांदणी बाग जनानी जागी होती। कमळजा घोड्यावरून जोरदार रपेट मारत होती। बाकीच्या मैत्रिणी गिल्ला करून प्रोत्साहित करत होत्या। तिचा घोडा अर्धवर्तुळाकार फिरायचा, पावकेसांची जोराची दौड करून माघारा यायचा। त्या बाजूच्या बुलंद दरवाजावर पाचशेचं पथक होतं, तेही आज ढिलं असल्यासारखं होतं। स्वतः शहजादी आणि तिच्या सहेलींची खेळकूद चालल्याने पहारेकरी निवांत होते। फुलझाडांच्या आडून रंगल्या जनानी खेळांच्या टाळ्या शिट्ट्या त्यांना बाहेर ऐकू येत होत्या। इतक्यात ताटव्या आडून घोड्याने बाहेर झेप घेतली आणि डोळ्यांचे पाते लवते न लवते तोवर घोडा पहारेकरांच्या डोळ्यासमोरून सुसाट बाहेर पडला। त्या पाठोपाठ भागो भागो, पकडो पकडो असा गिल्ला ऐकू आला। स्वार सैनिक सावध झाले। 500चा लोंढा दरवाजातून बाहेर पडला। जनानी कबिल्यावरचा मुख्य खोजा जैनुद्दीन खूप शूर आणि कसलेला योद्धा होता। त्याने घोड्याचा लगाम सैल सोडून त्याला वेगाने बाहेर दामटवला। मात्र कमळजाच्या अंगाखालचा घोडा सापडता सापडेना। तसा जैनुद्दीन वैतागला, परंतु कमळजा थांबायला तयार नव्हती। तिच्या डोळ्यापुढे रायगडचं शिखर आणि आपल्या पित्याच्या शंभूराजांच्या मंदिरावरचा फक्त तुरा दिसत होता। त्या दोन्ही गोष्टी बघण्याच्या लालसेने तिने कित्येक रात्री जागवल्या होत्या। त्यासाठी ती झुरली होती, झिजली होती। काही केल्या कमळजाचा घोडा थांबलाच नाही हे जैनुद्दीनच्या लक्षात आले। तशी त्याने कमरेची आखूड पात्याची खुरासनी तलवार बाहेर काढली। त्याने ते धारदार पाते पुढे फेकून मारले, तसे ते चक्रासारखे गिरकी घेऊन घोड्याच्या पुढच्या पायामध्ये जाऊन अडकले। एका पोटरीमध्ये त्याचे टोक खचकन जाऊन रुतले। तसा घोडा शहारला, जोराने खिंकाळला। त्याने पुढे अंग टाकून दिले आणि तोंड गवसूनच कोसळला। त्याबरोबर पाठरीवरची कमळजा बाजूला दूर फेकली गेली। तिचा पाय मुरगळला। त्यातून ती उठणार तोच अनेक स्वार शिपायांनी तिच्यावर झडप घातली। कमळजा कैद झाली। जिनत-उन-निसा खूप हुशार आणि जागरूक होती। तिने जैनुद्दीनला लागलेच बोलावून घेतले। ये हकीकत और किसी को मत बतलाना। तिने आपल्या खोजांना, सेवकांना कोणाला दम दिला तर कोणाला बक्षिशी। घडलेल्या प्रसंगावरून बोळा फिरवत शहजादी फक्त जैनुद्दीनला बोलली, झाला प्रकार हा खेळकुदाचाच भाग होता असंच समजायचं, नाहीतर अब्बांच्या कानावर ही गोष्ट जाईल तर कमळजा आमच्या जेबू दिदी सारखी अंधार कोठडीच्या बाहेर कधीच दिसणार नाही। त्याच रात्री आपल्या महाला शेजारच्या दालनात खेळात जखमी झालेल्या कमळजावर हाकिमांनी उपचार सुरू केले। तिच्या शय्ये शेजारी शहजादी जिनत-उन-निसा बसून होती।
तिने तिथे अर्धी रात्र जागवली. एकांत बघून शहजादी जिन्नत बोलली, कमळजा, तुझ्यात आणि माझ्यात एक कमालीचं साम्य आहे. आपण दोघीही आपल्या बापावर दिलो जान मोहब्बत करतो. पायातली कळ सोसत कमळजाने प्रश्न केला, शहजादी दीदी, बाप आणि लडकीमधील प्यार मोहब्बत तुम्हाला समजते असा तुमचा दावा असेल तर तो गैर आहे. खरंच तसं असतं तर आज दुपारी माझा घोडा का रोखलात? एक दुर्भागी पोर उभ्या जन्मात आपल्या कधी न देखल्या बापाच्या भेटीसाठी चालली होती. त्या गोष्टीचा तुम्हाला आनंदच वाटायला हवा होता. मी काही तुमच्या खजिन्यावर दरोडा घालून चालले नव्हते. कमळजा, तू कोणी ऐरेगैरी नव्हेस. तुझ्या बदनमध्ये तुझ्या दादाजांचा, शिवाजीराजांचा आणि तुझ्या बापाचा, संभाजीचा खून ठासून भरला आहे. पण मी रिकाम्या हाताने निघाले होते. माझ्या एकटीच्या जाण्यानं पाचशाही गोटाला असा काय फरक पडणार होता? बहुत खूप. होय, गेली 7-8 वर्ष तुझं बचपन आमच्या ह्या अहमदनगरच्या आणि बहादूरगडच्या किल्ल्यात गेलं आहे. ह्या दोन्ही किल्ल्यांच्या कोण्यांचा नक्षा तुझ्या डोळ्यात साठवला गेला आहे, कलेजावर गोंदला गेला आहे. रायगडाकडे जाऊन तू आपल्या बापाच्या डोळ्यापुढं ह्या नकाशाची गुंडाळी खुली करून दाखवली असती तर आमच्या अब्बाजानची, औरंगजेब साहेबांची मौत 5-10 वर्ष अलीकडे आली असती. एसी वाचतेसे. येसू, कोणाची नजर लागली आहे आमच्या मराठी मुलकाला? आज औरंग्याचं संकट थोडं दक्षिणेकडे सरकलं म्हणून मोकळा श्वास घ्यावा तर दुष्काळाचा घाला आला. खरं आहे स्वामी, गेल्या 2-3 वर्षामध्ये पडणाऱ्या दुष्काळासारख्या आपत्ती याआधी कधीच कोणी बघितल्या नव्हत्या, असं वृद्ध मंडळी सांगतात. येसूबाईंनी कबुली दिली. येसू, बाकी काही नाही. दुष्काळानं पिकं मोडली, खळी ओस पडली हे कबूल, पण शेतकऱ्यांचे गोटे आणि पागा मोडल्या जात आहेत. ही खूप वाईट गोष्ट आहे. पण स्वामी, उद्या जर अश्वलक्ष्मी सोबतीला नसेल तर पुढे लढाया चढाया करायच्या तरी कशाच्या जोरावर? गेल्या काही वर्षात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळांनी 1686-1687 या वर्षात उग्र रूप धारण केले होते. हिंदवी स्वराज्याचे कंबरडेच मोडायची वेळ आली होती. पण दैवाच्या ह्या फटकऱ्यांशी मुकाबला करण्यासाठी येसूबाई आणि शंभूराजे सिद्ध झाले होते. दुष्काळाने पिडलेल्या रयतेच्या मदतीसाठी त्यांनी रायगडावर एक खास कचेरी उघडली होती. निळोपंत पेशव्यांकडून जागोजागी गडकऱ्यांना, अंमलदारांना हुकूम गेले होते, रयतेला नव्या लावणीसाठी, लिंचणीसाठी सरकारातून मदत करा. जानेवारी 1686 मध्ये साताऱ्याच्या पूर्वेला मानदेश, खटाव, औंध, कोरेगाव भागामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. पुणे परिसरात चिंचवड, खेड, चाकण भागालाही टंचाईचा मोठा तडाखा बसला होता. दुष्काळाचे हे भयावह संकट अनेक महिने टिकलं होतं. गावेच्या गावे ओस पडली होती, रयत गांजली होती. त्यातच अनेक शत्रूंशी 2 हात करता करता खजिना रित्ता झाला होता. तरी सुद्धा शंभूराजे आखडता हात घेत नव्हते. त्यांनी राजापूरकर, पोर्तुगीजांकडे, गोवेकरांकडे धान्याची मागणी केली होती. परंतु गेल्या अनेक वर्षात औरंग्याची आणि मराठ्यांची महाराष्ट्र पठारावर आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सर्वत्र धामधूम सुरू होती. त्यातच भरीसभर म्हणून पावसाने डोळे वटारले होते. नद्या कोरड्या ठणठणीत पडल्या होत्या, विहिरी आटून गेलेल्या, गावतळीही नष्ट झालेली. तिथे गाळ मातीत मल्ल फावल्या वेळात कुस्त्यांचे फड रंगवत. पण शेताबांधामध्ये पाणी उरले नाही. पिण्याच्या पाण्याची मारामार. तर शेती जनावरांसाठी पाणी कोठून आणायचे? रायगडावर अनेक ठिकाणाहून खबरा येत. सामान्यांची दुःखे ऐकताना शंभूराजांचे हृदय दुःखाने कालवून जाई. राजांनी प्रथम सर्वत्र कर वसुली थांबवण्याचा हुकूम दिला होता. अशा दुष्काळात कर वसूल करणे म्हणजे गरिबांची लाज झाकणारी लंगोटी ओढून घेणे. प्रजेस राजांनी अनेक सोयी सवलती देऊ केल्या होत्या. शंभूराजांनी रायगडावर आपल्या अष्टप्रधानांची आणि सेनानींची तातडीची बैठक बोलावली. पोटाचा पेच मोठा होता. सारी जनावर माणसं संपून जातील तर राज्य करायचे तरी कोणासाठी? शंभूराजांनी माळोजी घोरपड्यांना पहिला प्रश्न केला. सांगा घोरपडे काका, या भयंकर दुष्काळावर इलाज काय? वृद्ध माळोजी बाबांनी आबाळाच्या दिशेने बघितले. पर्जन्य राजाला नमस्कार केला. ते म्हणाले, पाऊस रुसला आहे ती गोष्ट खरीच, पण आपली माणसं तरी कुठं निष्ठेनं मदत करतायत? म्हणजे? राजांनी विचारले. दक्षिणेतून हरजी राजांकडून यायच्या रस्त्यामध्ये सारखा खंड पडतो. ज्या कार्यासाठी महाडिकांना दक्षिणेची सुभेदारी दिली ती कामगारी ते पार पाडत नाहीत. चिक्कदेव राजाकडून सुद्धा ठरल्याप्रमाणे खंडणी आली नाही. अन्यथा सालेना द्रव्य पाठवायचं त्यांनी कबूल केलं होतं. रामचंद्र पंतांनी आठवण करून दिली. रसद राहिली बाजूलाच, पण चिक्कदेव राजा आमच्या शत्रूला मिळाला आहे. विजापूरच्या वेड्यासाठी त्यानं आलमगीरला मदत करून कुमक धाडली आहे. चांगले 14-15 हजार मैसुरी स्वार शिपाई रक्त सांडतायत विजापुरात औरंगजेबाच्या फतेसाठी. हा विजापूरकर सिकंदर आदिलशहानं पाठवलेला खलिताच वाचा ना शंभूराजे, खंडोबल्लाळांनी आठवण करून दिली. संभाजीराजांनी लवकर खलिता उघडणार नाही, पण काहीसे हवालदार होऊन ते म्हणाले,
दक्षिणेतल्या चिक्कदेव राजाला एवढा मोगलांचा पुळका कशासाठी? एवढी मदत दख्खनींनीच दख्खनीला केली असती तर इतिहास चक्र बदलून गेलं असतं. खंडू बल्लाळ आणि महाराणी येसुबाई दक्षिणेच्या उत्पन्नाचा ताळेबंदच समोर ठेवला न राहून 17 वर्षांचा संताजी घोरपडे चाचरत बोलला, महाराज दक्षिणेतल्या खबरी म्हणाव्या तशा चांगल्या नाहीत. का? काय झालं? गेल्या महिन्यात जिंजीच्या किल्ल्यावर 8 दिवस रोषणाई चालू होती. कशासाठी? आपण स्वतंत्र राज्य झालो, महाराजा हा किताब घेण्यासाठी दरबार भरवला होता म्हणे हर्जीराजांनी. आमच्याही कानावर आल्या होत्या या गोष्टी, म्हणूनच आम्ही दाजींना खलिता पाठवला. खडसावून विचारलं, 2च दिवसामागं तिकडून जबाब पावला आहे. असं काही घडलं नसून त्यांना केवळ बदनाम करण्यासाठी त्यांच्या दुश्मनांनी ही चाल खेळली आहे असं हर्जीदाजी म्हणतात. शंभूराजे बोलता बोलता अडखळले, नाराजीच्या सुरात पुढे बोलले, दाजी खोटं बोलतायत हे आम्हाला माहित आहे. जिंजीकडे सारं काही अलबेल नाही. बरीच चर्चा झाली. सर्वांची मते शंभूराजांनी जाणून घेतली आणि ते म्हणाले, औरंगजेबाने आज विजापूरला वेढा दिलाय, उद्या गोवळकोंड्याकडेही तो वळेल आणि मग इजा बिजा आणि तिजा आम्हा मराठ्यांचा घास घेतल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही. सर्वांनी शंभूराजांकडे बावरून बघितले. राजा निग्रहाने बोलले, पाचशा विरुद्ध दक्षिणेचा संघ बांधायचा आम्ही आधीच विडा उचलला आहे. म्हैसूर आणि तमिळ प्रदेश शांत ठेवायचा असेल तर आम्हाला वाटतं आणखी एखादी दक्षिणेत मोहीम उघडल्याशिवाय आम्हा पुढे इलाज नाही. शंभूराजे, युद्धाच्या धामधुमीत ही चाल खूप धाडसाची ठरेल, माहुजी बाबा म्हणाले. स्वस्त बसलं तरीही औरंगजेबाचं संकट टळणार नाही. आता 4-2 महिन्यात कृष्णेला नव्यानं पूर येईल. पाचशा तोवर विजापुरात नक्कीच गुंतून राहील. तोवर मुसंडी मारून दक्षिणेत जावं. आमच्या हक्कांच्या प्रांतातून येणारी रसद चालू करावी. आमची बिघडलेली माणसं ठीक करावीत. चिक्कदेव राजाला दहशत बसवावी आणि जमेल तर दक्षिण दिग्विजयही साधावा, शंभूराजे बोलले. आपली 14,000 निवडक स्वरांची फौज घेऊन शंभूराजे लागलेच पुन्हा दक्षिण मोहिमेसाठी निघून गेले. राजांच्या आगमनाने म्हैसूरकर चिक्कदेव राजाचे धाबे दणाणले. त्यांनी आपली अव्वल लढाऊ फौज औरंगजेबाच्या मदतीस पाठवली होती, त्यामुळे त्याची पंचायत झाली. त्याला एकसारखा बचावात्मक पवित्रा घेऊनच युद्ध खेळावे लागत होते. शंभूराजे विशेषतः चिक्कदेवाने विजापूरकरांच्या कर्नाटकातला जिंकलेला प्रदेश पुन्हा आपल्या कब्जात आणत होते. म्हैसूर, धर्मपुरी, श्रीरंगपट्टणमच्या मुलखातून शंभूराजांची घोडी दौडत होती. त्यांनी हर्जीदाजीवर दबाव आणला. त्यांना ससैन्य जिंजीहून श्रीरंगपट्टणमला यायला भाग पडले. कोडग, मलय, तिगुड आणि मोरस येथील नायक शंभूराजांच्या मदतीस धावले. श्रीरंगपट्टणमच्या ठाण्यासाठी जोरदार रणसंग्राम माजला. तिथल्या भुईकोटाला मोठ्या खंदकाचे संरक्षण होते. खंदकाच्या पल्ल्याड घोडा फेकण्यास माणसे आणि जनावरेही बिचकत होती. लढाई मात्र हातातून जायची वेळ आलेली. तेव्हा शंभूराजांनी धाडसाने खंदकापलीकडे घोडा फेकला. कसाबसा खंदक पार झाला, पण अश्व नाकाडावर आदळला. जागच्या जागी रक्ताच्या गुळण्या टाकीत टाचा घासत त्याने जीव सोडला. शंभूराजांच्या उजव्या खुब्याचे हाड ही पिचकले होते. ते आधेमध्ये सारखे ठणका मारू लागले. राजांना खुब्यातल्या कळा असह्य होऊ लागल्या. दक्षिणेत 5-6 महिने गेले. निर्णायक विजय चिक्कदेवालाही मिळत नव्हता आणि शंभूराजांनाही मिळत नव्हता. गोळकोंडा पडला तर पाचच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुसण्याची शक्यता होती. त्यामुळे शंभूराजांनी अर्धवट मोहीम सोडून महाराष्ट्र देशी परतायचा निर्णय घेतला. निरोपावेळी ते आपल्या अंबिकाबाई, अक्कासाहेबांना आणि हर्जीदाजींना 4 समजुत्याच्या गोष्टी सांगू लागले. ते खांतावल्या सुरात बोलले, हर्जीदाजी, इतर वेळी रुसवे फुगवे चालतील, पण आता औरंगजेबाचे महासंकट आपल्या स्वराज्याचा घास गिळायला टपला आहे. अशा वेळी आपलं वावगं वागणं परवडायचं नाही. अंबिकाबाईंकडे बघत हर्जी कसनुशी चर्या करत हसले. ते म्हणाले, त्याच गोष्टी आपण पुन्हा का उगाळता? शंभूराजे, तुम्हाला आमच्या हेतूबद्दल शंका वाटते का? आपण स्पष्टच विचारता म्हणून आम्हीही स्पष्ट जबाब देतो. आम्हाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार स्वतंत्र राजा होण्याचा आणि प्रमुख सत्तेला जुगारून द्यायचा आपला मनसुबा दिसतो. तसं असेल तर बिघडलं तरी कुठं? आणखी एक मराठा राज्य निर्माण होईल. आपल्या डोळ्यातला चंचल बाहुल्यांचा नाच लपवण्याचा प्रयत्न करीत हर्जीराजे बोलले, तसं बिघडत काहीच नाही दाजी, पण लक्षात ठेवा, जर मंदिराचा प्रत्येक खांब आपल्या शिरावरचं ओझं जुगारून देऊन स्वतःलाच कळस समजू लागला तर राज्य मंदिर उभं राहणार तरी कसं? बोलता बोलता राजे खूपच गंभीर झाले. हेलावल्या शब्दात ते म्हणाले, मस्तवाल खांब कधी पायासाठी पुरल्या गेलेल्या चिऱ्यांच्या ओबडदोबड पत्थरांचा विचार करतात का? त्या सर्वसामान्य लष्करी गड्यांना, सैनिकांना दफन करूनच त्यांच्या नरडीवर आमच्या महत्वाकांक्षेचे महाल उभे राहतात नव्हे. त्याची फिकीर कोण करणार हर्जीदाजी? राजांनी कर्नाटकातून माघारा येताना 10,000 बैलांच्या पाठीवरून धनधान्य आणले होते. आरंभी, रायगड आणि काळ नदीच्या खोऱ्यात या नव्या रसदेने सर्वांना दिलासा दिला. परंतु दुष्काळाचे संकट इतके भयाकारी आणि विराट होते की आलेली ही नवी सामुग्री काही दिवसातच कुठल्या कुठे नाहीशी झाली.
2 वर्ष उलटून गेली होती तरी दुष्काळाच्या खाईतून स्वराज्य काही केल्या उबदारी येत नव्हते. जागोजाग जमिनीस पडलेल्या भेग्या, पर्णहीन झाडे, आटलेले जलप्रवाह यामुळे राज्याच्या अनेक भागामध्ये दैना उडाली होती. दुष्काळामुळे चिंचवड हवेलीकडची मंडळी तर परागंदा झाली होती, कुळे नष्ट झाली होती. लोकांना पाण्याच्या शोधामध्ये गावेच्या गावे सोडली, घरांना कुलपे लावली, दारांपुढे बाबळीच्या आगर करवंदीची शिरे ठोकली गेली. 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींचे तर कुत्रे हाल खाईना अशी अवस्था झाली. अनेक बलुते ओढ्याकाठी बांध फोडत बसायचे. कुठे रान उंदीर सापडले तर शेकोटीवर भाजून वेळ मारून न्यायचे. अनेक जण उंदराने बांधात काढलेले उकीर आणि त्या आड लपवलेले धान्य शोधायचे. आपल्या मुलकातून शंभूराजांना जेव्हा घोडा फिरे तेव्हा त्यांना भडभडून येई. गाव चावडीवर थांबलेल्या गरीब रयतेला सरकारातून थोड्याफार धान्याचा पुरवठा व्हावी. राज्यातील धान्य कोठारेही संपत आली होती. राजे गावोगावच्या देशमुख देशपांड्यांना एकत्र गोळा करायचे. ज्याच्याकडे असेल ते शिलकीतलं धान्य काढा, पेवामध्ये चोरून काही ठेवू नका, ते कळवळ्यानं सांगायचे. राजे गोठे ओस पडले, पागा नाहीशा झाल्या. सारी कल्पना आहे बाबांनो, जनावरही जगली पाहिजेत ही गोष्ट खरी, पण पहिली आपली माणसं वाचवा, काही करून जगा, काळ काही असाच राहणार नाही. शंभूराजे जागोजाग फिरून दिलासा देत असत. राजे रयत वाचवण्यासाठी खूप झटत होते. स्वराज्यातील अष्टगाराजवळील सागरगडावर, कर्जतकडे कोथळागडावर, ठाण्यापाशी माहुलीच्या किल्ल्यात, रायगड, पोलादपूर आणि राजापुरी जवळ धान्याची कोठारे होती. ती मोकळी करून रयत वाचवायचा राजांचा प्रयत्न सुरू होता. त्यांनी इंग्रजांकडून 4000 मोठे भात उसना मागितला होता. सोलापूर जवळ नळदुर्गावर कुतुबशहाचे मोठे कोठार होते. शंभूराजांनी सुरुवातीलाच मित्राला साकडे घातले. तिकडून मिळालेला धान्यसाठा राज्याच्या पूर्व भागासाठी काही काळ उपयुक्त ठरला. अनेक ठिकाणी ब्राह्मण अनुष्ठानास बसले होते. कैकांनी महादेवाला मंदिरामध्ये कोंडला होता. हनुमंताला मदतीसाठी साकडे घातले जात होते. काहीही करा, मिळेल त्या मुठभर धान्यासोबत झाडपाला खा, पण माणसे वाचवा, असाच घोषा राजांनी लावला होता. एकीकडे त्यांची लष्करी मदत विजापुराने गोळकोंड्याला जात होती. त्यासाठी शंभूराजाने कविराज पन्हाळा व मलकापूरला अनेकदा मुक्कामाला राहत. औरंगजेब विजापुराने गोळकोंड्याकडे होता. त्याचे संकट उद्यावर गेले होते. मात्र दुष्काळाच्या आजच्या संकटातून रयतेला वाचवणे आवश्यक होते. रसदेचे धान्याचे मार्ग शोधायचे प्रयत्न सुरू होते. हिंदवी स्वराज्याला जवळपास निम्मे उत्पन्न देणारा भाग म्हणजे जिंजीचा प्रांत होता. तिकडे समृद्धी मुबलकता होती. हरजी राजांना आपले खास विश्वासाचे मनुष्य म्हणून राजाने तिकडे नेमले होते. आता स्वराज्याची खरी मदार जिंजी कर्नाटक प्रांतावरच होती. दुष्काळाने गोरगरिबांच्या पागा मोडल्या होत्या. गावानीतल्या अन्न पाण्याविना घोड्यांनी गतप्राण होऊन माना टाकल्या होत्या. महाराष्ट्राची माती स्वराज्यावरचे प्राणसंकट जाणून होती. गेली 7 वर्ष त्यांचा लाडका युवराज किळकाळाशी कशी चिवट झुंज देत होता हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. दुष्काळाने, टंचाईने सामान्यांचे कंबरडे मोडलेले, मात्र फितुरांच्या कारवायांना ऊत आला होता. महाराष्ट्रातले जे वतनदार, जमीनदार पाचशाला जाऊन मिळत होते त्यांना औरंगजेब डोक्यावर घेऊन नाचत होता. ज्यांची लायकी 100-500 कवड्यांचीही नाही अशा एखाद्या खानदानी मराठा औरंगजेबाला मिळाला की तो 50,000 मनसबीच्या पात्रतेचा मोहरा असल्यासारखे पाचशाला वाटत होते. नव्हे तो मुद्दाम अशा पितुरांना मिरवत होता. संभाजी एकटा पडत चालल्याचा, त्याचे जहाज बुडू लागल्याचा पाचशाला मुद्दाम देखावा उभा करायचा होता. मराठ्यांचे मनोबल खच्ची करायचे होते, म्हणूनच तो कसपटाची पात्रता असणाऱ्यांनाही पालखी आणि नौबतीचा मान देत होता. वतनाची खोटी पोकळ कागदपत्रे बनवण्यात त्याच्या बापाचे काहीच बिघडणार नव्हते. खुद्द रायगड राजधानीतही पाण्याविना हाल चालले होते. पहिल्यांदाच गडावर खालून पालखीने पाणी आणले जात होते. गडावरची आवश्यक ती सोडून सारी घोडी खाली पाचाड, रायगडवाडी आणि छत्री निजामपूरला नेली गेली होती. बाजूची काळ नदी ही कोरडी पडली होती. तिच्या पोटात मोठाले खड्डे पडून रयत आपल्या घागरी मडक्यात बेल्ट्याने पाणी भरी. पकाली घेऊन गडाच्या पायऱ्या चढता तर भिस्तींच्या पाठी वाकू लागल्या. काळा हौद, पुष्कराणी आणि गंगासागर ही ठार आटून गेला होता. आवश्यक तितकीच शिबंदी वर किल्ल्यावर ठेवण्यात आली होती. बहुतांशी राजपरिवार खाली पाचाडच्या राजमंदिरामध्ये येऊन राहत होता. नोकर पेशे कुळंबीने साऱ्यांची व्यवस्था खाली लावली गेली होती. येसाची कंकासारखी जुनी शिवकाळ पाहिलेली माणसे तर पुरती गांगारून गेली होती. ते किलकिल्या डोळ्यांनी रयतेची दैना पाहत तेव्हा त्यांचे हृदय फुटत असे. शंभूराजांनी येसूबाई महाराणी तर खूपच चिंतातूर दिसत होत्या. केवळ चिंतेने राजे वाळले होते. येसूबाई कळवळून बोलल्या, देवा जगदीश्वरा, आई भवानी, कधी पालटतील ग हे दिवस. शंभूराजांचे अंतकरण रयतेचे हाल पाहून तिळ तुटे. ते जड अंतकरणाने बोलत,
येसुराणी जी आमची गोरगरीब रयत मुघलांविरुद्ध 6-7 वर्ष लढली, त्या जीव घेण्या धुमचक्रीत ही टिकली, त्यांच्या पागा नष्ट व्हाव्यात. किती दुष्ट काळ उगवला आहे हा. स्वराज्यात पाणी नाही. आता आमच्या डोळ्यांच्या खोबणीतली अश्रूंची बुधली सुद्धा ठार कोरडी पडली आहे. आई भवानी, कसली परीक्षा बघते आहेस ग तुझ्या लेकरांची. राजे, थोडा धीर धरा. हरजीराजे महाडिकांकडून जिंजीवन अजूनही धान्याचे रसदेचे गाडे भरून येतील. येसुबाई धीर देत होत्या. पण तगादे करूनही त्यांच्याकडून म्हणावी तशी कुमक काय येत नाही महाराणी. प्रवास दूरचा, रसद यायला वेळ लागणार. काहीतरीच सांगता येसुराणी. हरजी म्हणजे जिद्दीचे केवढे बहादूर. त्यांनी मनात आणलं असतं तर धान्याचे गाडे केव्हाच पोचायला हवे होते. आमच्या हक्काच्या प्रांतातून इतका विलंब लागायचा आम्ही म्हणतो, कारणच काय. स्वामी, थोडं धीरानं घ्या. नाही येसुराणी, आम्हाला शंका येते हा दुष्काळ काळ आता फिरला असेल, पण आमची घरची माणसं आम्हाला कधीच पारखी झाली आहेत. जे उरलेले 2 मेव्हणे करतात तेच हरजीराजे करणार. धीरानं घ्या राजे. असा गैरअर्थ काढायचाच कशाला. 4च दिवसांमध्ये जिंजीकडून राजांच्या विश्वासू सहकाऱ्यांचे पत्रे आले. राजांची शंका दुर्दैवाने खरी ठरली. शंभूराजे येसुबाईंवर रुष्ट होत म्हणाले, शेवटी कळलं की नाही महाराणी, आमच्या शंका नव्हे, पहिल्यापासूनची भीती किती खरी होती ते. हरजीराजे रसद नाही पाठवणार. रसदेचे गाडे दूरच राहिले, पण आमचे मेव्हणे हरजीपंत आता स्वतःला कर्नाटक जिंजीचे सार्वभौम राजे मानू लागले आहेत. रायगडाच्या मुख्य सत्तेशी आमचा काहीही देणं घेणं नाही, अशी उद्दामपणाची भाषा त्यांच्या तोंडी आहे. येसुबाईंची मान खाली झुकली. त्या बोलल्या, अंबिका अक्कांच्या भरवशावर आम्ही महाडिकांची शिफारस केली होती, माफी असावी. हरजीराजांकडून मिळालेल्या अत्यंत थंड्या प्रतिसादाने महाराणी खूपच हवाला दिलं झाल्या. त्या शंभूराजांना विचारू लागल्या, राजे, 4-2 महिन्यामागेच तर आपण हरजीराजांपुढे अडचणींचा पाडा दस्तूरखुद्द वाचून आला होतात. हरजी बुद्धीचे तेज आहेत, पराक्रमी आणि चांगल्या मनुष्यांचे संग्राहक ही आहेत. मग आपलं राज्य संकटात असताना त्यांना अशी दुर्बुद्धी का सुचावी. शंभूराजे कसनुसे हसत बोलले, येसुराणी, आमच्या आबासाहेबांनी या राष्ट्रप्रधान मंडळात मराठेतरांचाच अधिक भरणा केला होता, असे आमचे जाती बांधव आजही रुखरुख व्यक्त करतात. आता पटतं ना. आबासाहेबच कसे दूरदृष्टीचे, ज्ञानी आणि मुत्सद्दी होते. मराठा जातीचे अव्वल गुण आणि घातकी दुर्गुण ह्या दोन्हींचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. मतलब लक्षात ठेवा राणीसाहेब, एक मराठा दुसऱ्या मराठ्याला कधीच शहाणा मानत नाही. एखाद्यानं कष्टानं यश संपादन केलं तर त्याच्या श्रेयाचं माप त्याच्या पदरात टाकण्या इतकीही दानत आम्हाकडे नसते. अन्यथा एका बाजूने औरंगजेबासारखा अजगर स्वराज्याभोवती वेटुळे घालून बसला असताना आणि दुसरीकडे दुष्काळाच्या भट्टीत मुलूक होरपळून निघत असताना हरजीराजांसारख्या शहाण्या सुरत्या पुरुषाच्या अंगात असं काय यावं. खंडोबल्लाळ, निळोपंत, पेशवांसह सारेच कमालीच्या दडपणाखाली वावरत होते. येसुबाईंनी पुढची शंका विचारली, राजे, दुष्काळाने टंचाई नाही असा आमचा आजचा एक मात्र मुलूक आहे, जिंजीचाच. तेथून रसद न येईल तर अनर्थच ओढवेल. येणार नाही कशी, आलीच पाहिजे. शेवटी आमच्या धमन्यातून शिवाजी राजांचंच रक्त वाहतंय महाराणी. जे धावतात त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप कशी मारायची आणि ज्यांची पावलं तेडी चालतात त्यांना सरळ कसं चालवायचं हे आम्ही आमच्या आबासाहेबांकडून चांगलं शिकलो आहोत. मोरपंत पिंगळ्यांचे धाकटे बंधू केशोत्रिमल पिंगळे नुकतेच रामशेरच्या किल्ल्यावरून रायगडावर आले होते. नव्हे, एखाद्या नव्या महत्वाच्या जबाबदारीसाठी जुना अनुभवी सरदार मदतीस असावा म्हणून शंभूराजांनीच त्यांना बोलवून घेतले होते. शंभूराजांनी त्यांना लागलेच पाचारण केले. केशोत्रिमलांचा गौरव करत राजे बोलले, केशो काका, अलीकडच्या 2 वर्षामध्ये रामशेज आपणच झुंजत ठेवलात. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. पण नातेसंबंधांच्या मोहपाशात अडकून आमच्याकडून न कळत एक गुन्हा घडला आहे. खूप पश्चाताप होतो त्याचा. कोणता गुन्हा राजे. जिंजीवरून रघुनाथ हनुमंतांसारख्या जुन्या अनुभवी मनुष्याला बाजूला करून ती महत्वाची सुभेदारी आपल्या मेव्हण्यांकडे हरजीराजांकडे सोपवण्याचा. राजे, आता नेमकी अडचण काय आहे. तिकडे जिंजीकडे आमच्याच एका हक्काच्या प्रांतामध्ये ऐश्वर्याची गंगा वाहते आहे आणि इकडे दुष्काळाच्या खाईत आमची माणसं जनावर टाचा खासतायत. राजे, हुकुम. केशोत्रिमलांनी आदराने मान झुकवत विचारले. इतकाच हुकुम. मोरपंतांकडून तुम्ही पिंगळे मंडळी स्वराज्याच्या मिठाला जागलात. आता ही महत्वाची जोखीम पार पडा. गडाखाली बांधणीच्या माळावर 18,000 घोडा खडा आहे. तो सोबत घेऊन रात्रंदिवस जिंजी तमिळांच्या मुलकाकडे धाव घ्या. जायला धावत्या घोड्यावरून 7-8 दिवस लागतील. 15 दिवसाच्या आत रायगडावर जिंजीहून घासदाण्याची पहिली कुमक पोचायला हवी. आणि हरजीराजे आडवे आले तर. केशो काका, आम्ही अधिक स्पष्टीकरण काय द्यावं. तुम्ही शिवाजी राजांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलेली बुजुर्ग मंडळी.
तुम्हास अधिक काय सांगावं? तातडीनं निघा, दुष्काळाच्या जबड्यात अडकलेली स्वराज्यातील माणसं तुम्हाला वाचवायची आहेत, म्हणूनच शिवाजीराजांच्या सोबत्याला शोभेल असं आवश्यक ते सर्व करा. सत्तरीकडे झुकलेले उंच शेलाटे केशवपंत ताट उभे राहिले. त्यांनी शंभूराजांना आदराने मुजरा केला. राजांनी केशवपंतांसोबत तरुण संताजीलाही काही दिवसांसाठी दक्षिणेत पाठवायचं नक्की केलं होतं. ते दोघं लागलेच जलदेनं बाहेर पडण्यासाठी पालखी दरवाजाच्या पायऱ्या उतरू लागले. रात्र झाली, अंधार पडला. काल पुढे केलेल्या बिनीच्या पथकाने वाटेत थोडीशी पाण्याची सोय पाहून लालबारीचे डेरेदांडे उभे केले होते. हलाल आणि मशाली बाहेर धूर ओकू लागल्या. पाचशाच्या लाल तंबूत चिरागदाने उजळली. वजीराने आलमगीरच्या पुढ्यात विजापूर परिसराचा नकाशा मांडला होता. विजापुराभोवती वेढा टाकून 12-13 महिने लोटले होते. खजिन्यातल्या द्रव्याच्या चांबडी पिशव्यामध्ये ढीगच्या ढीग रिते झाले होते. हजारो उंट आणि घोडी खर्ची पडली होती, पण अपेक्षित कामयाबी मिळत नव्हती. त्यामुळे मनातून पातशाह खूप कातावून गेला होता. नकाशाकडे बारकाईने पाहत पातशाह बोलला, वजीर आझम, विजापूरची ही तटबंदी अशी कोणत्या पत्थरापासून बनवली आहे की 1.5 वर्ष व्हायला आलं तरी ती कोसळायला तयार नाही? विजापूर नगरीभोवती 2.5 मैलाची चौकोनी आकाराची पारकोटाची भली दांडगी भिंत होती. तिची उंची 30 ते 50 हातांची असून साधारण रुंदी 20 हातांची होती. त्या भव्य कोटाच्या भिंताडाला 10 मोठी द्वारे आणि सभोवती 96 मोठे बुरुज होते. वर कोटाच्या माथ्यावरही 10 हात रुंदीची जागा ठेवलेली असून एका बुरुजाहून दुसऱ्या बुरुजाकडे जायचा जलद मार्ग तिथे होता. जागोजाग तोफा आणि जंबुरे उभारण्यासाठी कट्टे बांधले होते. मधूनच लांब नळीच्या बंदुका तटाबाहेर काढण्यासाठी लांग्याही ठेवल्या होत्या. कोटाबाहेर सभोवार 40 ते 50 हात रुंदीचा खोल खंदक होता. प्रथम तो ओलांडूनच शत्रूला कुसाकडे येणं भाग पडायचे. त्या 96 बुरुजांपैकी शेरजी या भव्य बुरुजावर मलिक-ए मैदान नावाची अत्यंत लांब पल्ल्याची तोफ उभारली गेली होती. कोणी तिला मलिका-ए मैदान ही म्हणे. शहजादा आझमने याआधी भिंतीच्या समोर उंचवटे बांधले होते. तेथून कोटाच्या भिंतीवर मारा करायची व्यवस्था केली होती. सभोवतीचा खंदक पार करण्यासाठी तो बुजवणे आवश्यक होते. सुमारे 3 ते 4 महिने हजारो कामाटी बैलदार राबत होते. तो भयंकर खंदक बुजवण्याचा आणि त्यातून वाटा तयार करण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी शहजाद्याला खूप मोठ्या द्रव्याची नासाडी करावी लागत होती. नकाशाचा आढावा घेता घेता जुल्फिकार खान बोलला, पातशाह सलामत, मला वाटतं सुरुवातीला इथले बुलंद दरवाजे खिळखिळे करायला हवे होते. बेवकूफ आहे, शत्रूंची गंडस्थळ फुटली तर यश मिळतं ही गोष्ट खरीच, पण ती न फुटली तर मात्र आपलं मस्तक फुटतं हे कदापिही विसरू नकोस. हुक्म जहापना. जुल्फिकार आज्ञाधारक शागिर्दासारखा उभा राहिला. मी आझमला पहिलेच सांगितलं होतं, मजबूत दरवाजे तोडण्याचा उगाचच ताकद गमवू नका. भिंतीतल्या फक्त कमकुवत जागा शोधून तिथेच मारा करा. विजापूरच्या आक्रमणाला सुरुवात करण्यापूर्वी पातशाहने पुरेपूर काळजी घेतली होती. हैदराबादहून विजापूरच्या मदतीसाठी मोठी फौज यायची खूप शक्यता होती. त्यासाठी औरंगजेबाने तिकडच्या वाटेवर आपल्या आणखी एक नामचंद सरदाराला खान ही जहानला पाठवले होते. तो इंदी या गावाजवळ भुजंगासारखा वेटेळ घालून रस्ता अडवून बसला होता. त्या साऱ्या गोष्टी आठवून औरंगजेबाने प्रश्न केला, खंदक बऱ्यापैकी बुजला आहे तरी आमचा शहजादा आझमचा पुढचा कदम का टाकत नाही? भिंतीजवळ सुरुंगी बारूद का पेटत नाही? त्यात शहजाद्याची काय गलती जहापना? तिथं आजूबाजूची जमीन इतकी खडकाळ आहे की 4-2 हात जमीन खोदण्यासाठी सुद्धा बेलदारांच्या दिवसच्या दिवस लागतात. जहापना, विजापूरकरांबरोबर त्या मरगट्यांनी शहजाद्याला सळो की पळो करून सोडला आहे. मध्येच जुल्फिकार खान सांगू लागला, तो मराठ्यांचा सेनापती हंबीरराव म्हणजे आज्ञा वेताळ आहे. कोल्हापूर, मिरज, रहमतपूर ते म्हसवड, अकलूज या बाजूने जी रसद शहजाद्याकडे जाते त्यांच्यावर तो रात्री बेरात्री भूतासारखा तुटून पडतो. रसद घेऊन जाणारे लमान्यांचे तांडे पळवतो. वस्तुतः विजापूरची मोहीम औरंगजेबाला खूप महाग पडली होती. अतोनात खर्च झाला. हजारो घोडी माणसं कामी आली, परंतु विजापूरचा तो सुप्रसिद्ध कोट आणि आतला महालाभोवतीचा आणखी एक पाषाणी पडदा शहनशाहच्या समोर झुकायला तयार नव्हता. त्यातच गोळकोंड्याहून 20,000 घोडी आणि भरपूर द्रव्य कुतुबशहाने विजापूरकरांना पाठवले होतेच. याशिवाय फेब्रुवारी 1685 मध्ये आपली 10,000ची मराठी फौज घेऊन निळोपंत पेशवे विजापूरच्या संरक्षणासाठी जाऊन लढला होता. इतिहासात प्रथमच विजापूरच्या रस्त्यातून फडकत जाणाऱ्या अनेक भगव्या पतंगांवर इस्लामी इजापूरवासियांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली होती.
या वेळेच्या दरम्यान शंभूराजे दीर्घकाळ रायगड सोडून पन्हाळ्याला येऊन राहिले होते. तेथून ते आदिलशहाला मदत करायचा प्रयत्न करत होते. त्यांच्या आदेशानुसार स्वतः कविकलश 7,000ची फौज घेऊन आतनी जतच्या बाजूने युद्धात घुसले होते. त्यांनी काही महिने अचानक छापे घालून पाचशाही फौजांना हैराण केले होते. हंबीरराव मोहितेही 15,000चे घोडदळ घेऊन रात्रंदिवस छापे घालून मोगलांची रसद रेषा उद्ध्वस्त करत होते. सोलापूरहून पाचशा हैदराबादकडे बारीक लक्ष ठेवून होता. खान जहानच्या नेतृत्वाखाली त्याने 50-60 हजारांचे लष्कर मालखेडला पाठवले होते. परंतु त्यांच्यापेक्षाही कुतुबशहाचा जोर दांडगा होता. त्यामुळे मालखेडला 2 महिने फौजा अडकून पडल्या होत्या. पाचशाचे तकदीरच मोठे ठरले. म्हणूनच की काय, कुतुबशाही फौजेमध्ये बेबनाव निर्माण झाला. त्यांचे 2 सेनाधारी मोहम्मद इब्राहिम आणि शेख मिनाज मध्ये झगडा झाला. परिणामी रात्रीच्या कुतुबशाही फौजा देरेदांडे गुंडाळून पळून गेल्या. पाचशाला बरामद खानाने खुशीची खबर दिली. आपली फौज पळून गेली. तिला सावरण्याऐवजी गोळकोंड्याच्या किल्ल्यामध्ये तानाशाह स्वतःच पळून गेलाय. इतकी मोठी सियासत दौलत असून काय कामाची? राजाच पागल असेल तर रयतेला काय दोष द्यायचा? हजरत तानाशाहचा कापर पंडित मादन्नाने त्याला किमान दूर भाग आणि वारंगळच्या किल्ल्यात जाऊन लपून बस असा सल्ला दिला होता. बरामद खान बरी आठवण केली तर तुम्ही असं करा, ह्या कुतुबशहाच्या बेगमेला आणि अम्मीला आमचा पैगाम धाडा. म्हणावं, तुमच्या राज्याची दुरावस्था या कापरामुळेच झाली आहे. कुछ भी करो लेकिन उनका कत्ल कर दो. जी हुजूर. हैदराबाद लुटारूंच्या कब्जात गेल्याच्या बातम्या येत होत्या. पळापळ लुटालूट सारीच अंधाधुंद सुरू होती. चांगल्या घरांचे दरवाजे खिडक्याही चोरट्यांनी पळवून नेल्या होत्या. त्यामध्ये मोगलांच्या फौजाही आपला हात धुवून घेत होत्या. पैकी मुअज्जम लुटीचा माल दुसरीकडे कुठं ठेवतो आहे का ते पहा, अशा गुप्त सूचना पातशहाने आपल्या विश्वासू सरदारांना दिल्या होत्या. एके दिवशी पातशहाकडे आणखी एक खुशीची खबर आली. कुतुबशाही राजस्त्रियांनी मादन्ना आणि अक्कन्नावर मारेकरी घातले. हैदराबादच्या भर रस्त्यात दिवसाढवळ्यात त्या दोघांच्या हत्या झाल्या. शंभूराजांच्या कुतुबशाहीतील एक दुवा निखळून पडला. मार्च 1686 मध्ये हैदराबादचे दूत येऊन पातशहाला भेटले. त्यांनी येताना तिथल्या पंतप्रधान मादन्ना पंडिताची शुष्क मुंडी आणली होती. तिच्यावरून हात फिरवताना पातशहाला खूप आनंद झाला. औरंगजेबाचा आणि कुतुबशहाचा तात्पुरता सुलूक झाला. त्यानुसार 1,20,00,000 जुर्माना पातशहाला प्राप्त झाला. मालखेड आणि सेरम सारखे सुपीक प्रांत प्राप्त झाले. कुतुबशहाने 100 हत्तींचा नजराना पातशहाकडे पाठवून दिला. हैदराबादच्या कापरांचे मूळ उद्ध्वस्त करण्यामध्ये आपण यशस्वी झाल्याचे पातशहाला खूप समाधान मिळाले. तात्पुरता सुलूक करून तो नेटाने विजापूरकडे निघाला. त्याने मुद्दाम मुअज्जमला हैदराबादहून विजापूरकडे बोलवले. गेल्या 1.5 वर्षातल्या प्रचंड वेड्यानेही विजापूरच्या तटबंदीला भेगा पडत नव्हत्या आणि पातशाला तर तिचे पेकाटच मोडायचे होते. शहजादा आझम आणि शहजादा मुअज्जम या दोघांच्याही मनात दिल्लीच्या पातशाहीच्या घुगऱ्या शिजत होत्या. बुड्ढा झालेला आपला बाप आज ना उद्या थकेल आणि दिल्लीची सत्ता आपल्या झग्यात टाकेल अशी खात्री दोघाही शहजाद्यांना वाटत होती. त्यामुळेच काहीतरी जोरकस पराक्रम करून दाखवायची अंतस्थ स्पर्धा त्या दोघांमध्ये लागली होती. काही वर्षामागे थोरला शहजादा मुअज्जम संभाजीराजांवर गोव्याकडे जाऊन रिकाम्या हाताने परतला होता. मात्र इकडे विजापूरच्या अजिंक्य आदिलशहाला नेस्तनाबूत केले तर आपण कीर्तिमान होऊ, दिल्लीपती होऊ याच अपेक्षेने शहजादा आझम विजापुराच्या परिसरात घनघोर संग्राम छेडत होता. मात्र शहजाद्याला त्याचे तकदीर साथ देत नव्हते. त्याची पडझड आणि होणारे अतोनात हाल पाहून शहनशहाने त्याला खलीता धाडला होता. झालं ते नुकसान खूप झालं. आता आहे त्या हालामध्ये माघारा वळा. त्या पातशाही फरमानाने शहजादा आझम धाय मोकलून रडला होता. काहीतरी पराक्रम करून दाखवायची संधी आता हातातून निष्ठत चालली होती. शहजाद्याने आपल्या बापाला तातडीचा खलिता धाडला. आपलं बाकीचं सैन्य आमच्या खांद्याला खांदा देऊन लढणार नसेल तर न लढो, मात्र जीवात जीव असेपर्यंत मी स्वतः, माझी बेगम आणि माझी पोरं अगदी मौतच्या दरवाजापर्यंत इथं जंग करत राहू. शहनशहानी आमचे मुर्दे विजापूरच्या हद्दीतच दफन करावेत. तो खलिता वाचताना शहनशाह भारावून गेला. असे बाणेदार उत्तर आणि अशी जोरकस जिद्द आपला एखादा शहजादा दाखवेल यावर मुळी त्याचा विश्वासच नव्हता. त्याच दोंदीत त्याने आपल्या शहजाद्याच्या भव्यतेला दाद द्यायचे ठरवले. त्याने फिरोज जंगच्या नेतृत्वाखाली 5,000 बैलांचे दळ तयार केले. बैलांच्या पाठीवर पुरेशी रसद लादून आणि त्यांच्यासोबत गस्तीचे पथके देऊन ते चारण विजापूरकडे पाठवले. जेव्हा ताजी कुमक आली तेव्हा आझमच्या जीवात जीव आला. नव्या बळाने त्याने वेढा तसाच चालू ठेवला होता. त्या साऱ्या आठवणींनी नव्याने उजाळा मिळाला. एकाएकी पातशाची चर्या खूपच रागीट दिसू लागली. त्याच्या डोळ्यातली आग वजीराला स्पष्ट दिसली. औरंगजेब चरफडत बोलला, वजीर आझम, किती लांबणार आहे अजून हा विजापूरचा बेडा? हुजूर, 12-13 महिने सहज लोटले असतील.
वजीर आझम सल्तनतचे वजीर या नात्याने दख्खनच्या या नादान निष्ठुर मिट्टीमध्ये पोचून आम्हाला किती वर्ष लोटली याचा हिसाब करा. तब्बल 6-7 वर्ष आमच्या ऐवजी अन्य कोणी पातशाह असता तर केवळ यमुनेच्या पाण्याची याद काढून पागल झाला असता. पातशाहची ती विचित्र मनोवस्था पाहून वजीर चिडीत चुप झाला. बाकीच्या सरदार दरकदारांनीही खाली मुंड्या घातल्या. गेल्या काही दिवसांपासून पातशाहची मान किंचित थरथरत होती. अजून आपण बुड्ढे झालो नाही, थकलो नाही हे दाखवण्याचा शहनशाह खूप प्रयत्न करत होता. आपल्या मानेचा थरथराट किंचित रोखून धरायचा प्रयत्न करत पातशाह बोलला, असद खान, विजापूरच्या या जालिम जंगमध्ये आम्ही आता बड्या शहजाद्याला मोजमलाही येऊन मिळा असं फरमावलंय. बडा शहजादा आपल्या साथीला आला तर छोट्या आझमला ते फारसं पसंत पडायचं नाही हुजूर. तेव्हा म्हटलं, चाचरत वजीर बोलला. शहनशाह विषादाने चर्येवर किंचित हास्य दाखवत पण पोटातली मळमळ व्यक्त करत बोलला, आता कोणाला काय आणि कसं वाटेल हे महत्वाचं नाही असद खान. हर प्रयत्नानं या दख्खनच्या मातीमध्ये अडकलेल्या माझ्या तकदिरीचा गाडा बाहेर उपसून काढणं महत्वाचं आहे. नाही तो माझ्या कबरीसाठी तुम्हाला इकडेच कुठेतरी जागा शोधावी लागेल. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.